क्या बात है, व्हेरिएशन व्हायब्रेशन मध्ये व्हेरिएशन, क्या बात आहे. इन एव्हरी स्किट काय इन्ग्रेडियंट्स जे तुम्ही टाकताय जे वर्क होतील असं वाटतं तुम्हाला? माझी करोनाच्या काळात 300 चित्र काढलेले आहेत. अरे तुम्ही दीपिका पदुकोण काढायची, समीर चौगुले. तुम्हाला गोड मध्ये काय आवडतं? मला एक सीताफळ बासुंदी खूप आवडते. मला वाटतं गुलकंद बोला. हे पेपर छापून आल्यावर माझ्या घरातून मामा बिमाने घरी फोन केलेला आईला, त्याला सांग हे क्षेत्र चांगलं नाहीये. जी मुलगी आवडते तिच्याकडून मरायला 23 वेळेला दादा आम्ही काय म्हणते दादा. अरे पण कधी येतं जेव्हा अमूलच्या दुधाच्या पिशव्या तुम्ही चिकटवता ना त्या किचनला नळाच्या मागे. तुमची बायको किती मोठा रोल प्ले करते? तुझ्या हुशार असेल मये नीलने बरोबर ना. आता लिखाण करताना वगैरे खूप बाउंड्रीज झाल्यात आपल्या सगळ्यांनाच. ही खंत आहे, हे दुःख नाही म्हणता येणार. काळी कळलं नाही. हास्यजत्रानंतर तुम्हाला एक प्रकारची जी आता प्रसिद्धी मिळाली आहे, हो. तुम्हाला असं वाटतं का की अरे यार मला लेट मिळाली? आतापर्यंत तोंड फाटेस्तोवर बोलत होतो मी, पण तू एकदम मला गप्प केलंस. हॅलो मित्रांनो, कसे आहात? बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय ह्या फॉर्मॅटमध्ये. आज मी खूप एक्सायटेड आहे, आज मी खूप खुश पण आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे आज आपल्या शोवरती कोण आलं आहे. समीर चौगुले सर, ज्यांच्याकडनं जे अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके तर आहेतच आणि कुठेतरी माझे इन्स्पिरेशन पण आहेत. म्हणजे आधी आपण खूप जे जुने कलाकार होते त्यांच्याकडनं मी इन्स्पिरेशन घ्यायचो. असं मला जॉनी लिव्हर खूप आवडतात, गोविंदा ती कॉमेडी, कादर खान ती आवडते कॉमेडी. तर पण आत्ताच्या टाईममध्ये जर मी कुठनं इन्स्पिरेशन घेत असेल तर ते तुम्ही आहात सर. आणि अनेक अथक प्रयत्नांनंतर आणि खूप वेळ एकमेकांच्या हा भेटूया नंतर आज आम्ही फायनली बसलोय हे गप्पांचा कार्यक्रम करायला. त्याचं नाव आहे ऑफकोर्स इन द फ्लो. आणि इन द फ्लो सर, इन द फ्लो एकदम सिम्पल काही नाही, जामाप्रमाणेच आहे. आपण फ्लोमध्ये जाणार आहोत. हा इंटरव्ह्यू नाही आहे. मी प्रश्न म्हणजे ह्याला इंटरव्ह्यू नाही करायचा जास्तीत जास्त मी प्रयत्न करेन. ॲट एनी पॉईंट तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, कारण की हे कॉन्व्हर्सेशन आहे. तुम्हाला मांडी घालायला परवानगी दिलीस तिथेच मला कळलं. येस, जेवढं कम्फर्टेबल कार्यक्रम आहे हा. आणि मजा करायची आहे, बेसिकली आपल्याला गप्पाच मारायचे आहेत. मला ॲक्च्युली ह्याच्यामागे माझा पर्सनलच हे आहे विषय, की मला तुमच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी विचारायच्या आहेत. कारण कुठेतरी आपण सिमिलर स्पेसमध्ये काम करतो, दॅट इज कॉमेडी. हा जो खूप मोठा वास्ट विषय आहे आणि आता खूप सारे पॅरामीटर्स त्याला आहेत. सो सुरू करूया आपण, एकदम कॅज्युअली सुरू करतोय. असं काय आता मध्ये काहीतरी येईल आणि वाजेल आता एडिटमध्ये, पण आता आपण नॉर्मली सुरू करतोय. चला. तुम्हाला सगळ्यात पहिले विचारतो की सध्या तुम्हाला कसं वाटतंय? इन जनरल कसं वाटतंय? नाही, खूप छान वाटतंय. म्हणजे मी अगदी खरं सांगून देईल, मला ना लोकांना हसवायला खूप आवडतं, अगदी लहानपणापासूनच. की लहानपणापासून आपण चार्ली चॅप्लिन बघत आलेलो. चार्ली चॅप्लिन म्हणजे माझा देव आहे. सो त्यांना बघत की एक माणूस अख्ख्या जगाला कसं काय हसवू शकतो, हे खूप इन्स्पायरिंग होतं माझ्यासाठी. विदाऊट डायलॉग. हां, म्हणजे विदाऊट डायलॉग. त्यावेळेला काही नसायचं. तुमचं ते त्यावेळेचे पिक्चर्स बघितले की तुला कळेल की डायलॉग्स नसताना सुद्धा त्या माणसाने अवघ्या जगाला हसवलं आहे. आणि ते काहीतरी ना कुठेतरी आकर्षण वाटलं त्या माणसाबद्दल मला. आणि अक्षरशः त्या माणसाला इतकं फॉलो केलं आहे मी. म्हणजे लहानपणी आमच्या वेळेला टॉम अँड जेरी असायचं. मी टॉम अँड जेरी खूप फॉलो केलं आहे. की आम्ही आत्ता ते करतो कॉमेडी. विनोद हा शेवटी टॉम अँड जेरीच असतो. एक कोणतरी जिंकतो, एक कोणतरी हरतो. हा टॉम अँड जेरीच आहे. तर त्या टॉम अँड जेरीच्या कार्टूनमध्ये त्यांच्या मुवमेंट्स, हालचाली कशा करतात आणि कशात तो निर्माण होतो विनोद, हे खूप आयुष्यभर शिकत आलो आहे. हे शिकल्यानंतर आज कुठेतरी आपण काही लोकांना हसवू शकतो आणि त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद, म्हणजे ना आपल्याला बघितल्यावर जे चेहऱ्यावर पहिलं हास्य येतं ना, अरे समीर चौगुले, दॅट मॅटर्स लॉट टू मी. म्हणजे ते खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप छान वाटतं. आणि मी नेहमी परमेश्वराचे आभार मानतो की मला विनोद करण्यासाठी त्यांनी जन्माला घातलं. पण तुम्हाला आता सध्या स्वतःला वेळ देता येतोय का? स्वतःला, नॉट फॅमिली, नॉट वाईफ, पर्सनल वेळ? नाही, तसं खूप कमी देता येतोय. कारण प्रायोरिटी वाईज मला स्वतःला वेळ देणं हे शेवटी गेलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली तसं नसलं पाहिजे खरं तर. पण सध्या खूप डिमांडिंग झालं आहे विनोद. म्हणजे आमच्या सजत्रीचे सुद्धा शेड्यूल्स आणि सगळं एवढं डिमांडिंग झालं आहे. त्यामुळे त्या क्रिएटिव्ह टीममध्ये असल्यामुळे सुद्धा खूप वेळ द्यावा लागतो. खरं तर हे मला कुठेतरी खटकतं ते की नाही, थोडा स्लो डाऊन करायला पाहिजे, गो स्लो करायला पाहिजे, असं जाणीवपूर्वक वाटतं मला. पण मला स्वतः मी अगदी खरं सांगू, परवा मी गोव्याला गेलेलो होतो. आमचा MHJ लाईव्हचा प्रयोग होता तिकडे.
खरं तर सकाळचं म्हणजे सकाळी गेलो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेचं फ्लाईट होतं इथे पण मी काय केलं, मी तिथे राहिलो एक दिवस अजून. ओके. मी तिथे राहून मी यू वोंट बिलीव्ह, मी माझं कामच केलं, पण मी समुद्र किनारी तुमची स्टोरी बघितली, चहा आणि समुद्र. मला नाही बरेच दिवस करायचं होतं. मी एक मेकिंग ऑफ शोले नावाचं पुस्तक वाचतोय. ओके. ते मला समुद्र केंद्री वाचायचं होतं. हे माझं एक स्वप्न. गेले जवळजवळ वर्षभर ते पुस्तक आहे माझ्याकडे. जमतच नाही. समुद्र केंद्री काय बाथरूमच्या बाहेर पण जमत नाही वाचायला, एवढा वेळ नाही आपल्याकडे. पण तिकडे मी समुद्र केंद्री वर्जिन बीच होता छान, तिकडे संध्याकाळी 5:30-6ला बसलो आणि तुला काय सांगू यार, म्हणजे ना जास्त प्रकर्षाने आता मला वाटायला लागलं की स्वतःला दिला पाहिजे ब्रेक. बरोबर. मला पण हे खूप जाणवतं. आणि असं ऍक्च्युली आता काय होतं, मला पण असं खूप होतं. मग अचानक येतो की अरे आपण जरा जास्त काम करतोय का, एवढी गरज आहे का. आणि मला आता हे मला फिजिकली अफेक्ट करायला लागलंय. तर मग जसं तुम्ही म्हटलात की असं एक थॉट येतो की जरा स्लो डाऊन करूया. म्हणजे खूप पॅशनेट आहोत आपण, मला हे पण आवडतं हे पण आवडतं, जरा स्लो डाऊन करूया. आणि मग एखादी अशी छोटी काहीतरी ऍक्टिव्हिटी केली ना, बेसिक अर्धा तासाची, तरी असं वाटतं की हेच हवं होतं की काय एवढा वेळ. क्रिएटिव्ह आपण ना क्रिएटिव्ह काम खूप करतो, तर आपल्याला ना थोडंसं मेंदूला आराम देणं खूप गरजेचं असतं. मग तुम्ही देतो, मला कशाने आराम मिळतो, मला ॲक्शन फिल्म्स खूप आवडतात. हां, की जिथे ना क्रिस्टोफर नोलन भानगडीत पण पडत नाही, कारण तो ह्या स्वप्नातून त्या स्वप्नात गेलात तर तिसऱ्या स्वप्नाचा चौथं कशाला मरायला. रोज आपण ते क्रिएटिव्ह डोकं लावताय. इथे कसं हिरो हिरोईन अत्याचार केले व्हिलननी, हिरो पेटला आणि त्यांनी बदला घेतला, संपला विषय. इतकं सोपं पाहिजे माझ्यासाठी. किंवा चार्ली चॅप्लिन बघायचं, सोपं आहे. आयुष्यातला बिरंगुळा किंवा पु ल देशपांडे ऐकायचं, इतकं सोपं आहे ते, डोक्याला ताप नाही. बरोबर. मला असं वाटतं की बॉलर जेव्हा मागे जातो ना, त्याच्यानंतर तो फास्ट बॉल पडतो, तर ते मागे जाणं आहे ना थोडंसं, ते गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि सध्या कशाबद्दल वाईट वाटतंय? वाईट असं वाटत नाही आहे. वाईट याच्याबद्दलच वाटतंय की एक आता लिखाण करताना वगैरे खूप बाउंड्रीज झाल्यात आपल्या सगळ्यांनाच. म्हणजे थोडं कोणी कोणाचं ऑफेंड होऊ शकतं, खूप भीती वाटते. प्रत्येक जण त्या स्ट्रॉंगली त्या ऑफेंड होण्याच्या विरुद्ध उभं राहू शकेल असं नाही ना. प्रत्येकाची फॅमिली असते आणि सध्याचं ट्रोलिंग हा प्रकार इतका वाईट सुरू झालेला आहे, ते अगदी म्हणजे घरापर्यंत ट्रोलिंग येतात ते, आणि तुमच्या अगदी म्हणजे फॅमिलीपर्यंत ट्रोलिंग येतं. सो असं वाटतं की आपण एवढी वर्ष काम करून मी का या शिवाय ऐकायचं कारण नसताना, मग अशा गोष्टीत आपण धजावत नाही ते करायला. मग असं सतत असताना असं वाटतं की पूर्वी ज्या लेखकांनी लिहून ठेवलेलं तेच विनोद आता लिहू शकतात का आत्ताचे लेखक, तर नाही लिहू शकत असं मला नेहमी वाटतं. की त्यामुळे आता टाइम्स हॅव चेंज्ड. कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये आता म्हणजे आता कॉमेडी हार्ड वाटायला लागली, करायला हार्डच झाली नील. कारण आपण जे करतो ना ते जगात 10,000 लोकांना सुचतं त्या क्षणाला, आणि ते 10,000 लोकांना सुचलेलं ते त्याचं रील किंवा काहीतरी करून ते जगभरात पोचवतात. आणि आपल्याला त्या क्षणाला सुचू शकतं, ते पोचवल्यावर ते म्हणतात बघा आमचं कॉपी केलं किंवा हे काय येऊन गेलंय, असं नाही ना. कारण एका क्षणात इथलं रील माझं अमेरिकेत पोचतंय. बरोबर. हा जो फास्ट, आणि लोक ना, मला असं वाटतं की लोकांचा ना विनोद समजण्याचा स्पीड खूप वाढलाय. लोक अँटिसिपेट करतात विनोद. बरोबर. पूर्वी तसं नव्हतं. बरोबर. तर पूर्वी ना थोडेसे सपक विनोद पण चालायचे, लोक एन्जॉय करायचे. आता सपक नाही चालत. स्मार्ट झाली जनरेशनच, त्यांना ना पुढचा विनोद कळतो. तो विनोद कळायच्या आत जर तुम्ही टाकलात एक, किंवा त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळाच टाकलात, तर लोकांना तो आवडतो आणि हसतात लोक. सो दॅट इज अ बेस ऑफ कॉमेडी सगळ्या सध्याचा. हे मी ॲक्च्युली टीमला सांगत असतो की स्क्रिप्ट आम्ही लिहितो, एक नॅचरल एक एंडिंग असते की आता हे करेल, मी त्याच पॉईंटला बोलतो इथे वेगळं करायचं. लोकांना जे अँटिसिपेट करतायत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं तर लोकांना अरे एक मिनिट, मी तर हे विचार केलेला. कारण स्वतःला पण बोर होतं ना एका पॉईंट नंतर, किती वेळा आपण ते तशीच लँडिंग करणार, तसाच पंच काढणार. ॲब्सोल्युटली. पण हे जो हा जो तुम्ही मुद्दा मांडला तो ॲक्च्युली मला पुढे बोलायचं होतं, पण आता लवकरच आला, म्हणून की खूप जे कठीण झालंय जोक आणि ह्या सगळ्याला घेऊन. एक छोटीशी स्टोरी आहे. अब्दुल कलाम जे होते त्यांच्यावरती, डॉक्टर अब्दुल कलामवरती एका कॉमेडियननी जोक केलेला. ठीक आहे, मी आता कोणाचं नाव नाही घेणार, बट सिम्पल स्टोरी आहे. तर कलामांचा एक माणसाने ते बघितलं आणि तो म्हणायला जाऊन त्यानं की तुमच्यावर ह्या माणसांनी असा जोक केला आहे आणि इट इज व्हेरी रॉंग आणि खूप वाईट वाटलं आम्हाला की तुमच्यावर त्यांनी असा जोक केला. तर अब्दुल कलामांनी सिम्पल एक लाईन म्हटली की वाय इट इज रॉंग, इट इज जस्ट अ जोक. इफ इट इज अ जोक, it is not be taken seriously. Why are you taking a joke seriously? तो तर जोकच आहे ना. जोक, it is meant to laugh.
किती मोठी गोष्ट आहे. हाऊ कॅन इट बी सिरियस? इट शुड नॉट बी सिरियस. म्हणजे हे बेसिक आहे, पण हे समजणं सगळ्यांना हे थोडंसं हे आहे. मुलं आयला हे तर वेगळंच आहे काहीतरी, म्हणजे हा कसा विचार केला त्यांनी. बट स्टील लोक आजकाल खूप आपल्याकडे ते थोडंसं ना मनात कुठेतरी सलतं की यार थोडंसं ना मनाने मोठेपणा दाखवला पाहिजे प्रेक्षकांनी सुद्धा. कारण की ज्यांच्या ऑफकोर्स सगळ्यांच्या भावना आहेत वगैरे, पण आपलं काम कठीण होत चाललंय. म्हणायचं एवढंच आहे ह्याच्यातनं की ठीक आहे अभी सबको बुरा लग रहा है, पण काम कठीण होत चाललंय. कारण मी 2दा आता स्क्रिप्ट वाचायला चालू केली आहे. एकदा आपण लिहितो, मग बोलतो 1 मिनिट आपण काय चुकीचं नाही ना ह्याच्यातनं जात आहे. म्हणजे कोणाला, कारण की मी टाकला व्हिडिओ किंवा कोणी ज्याच्याकडे फॉलोअर्स आहेत त्यांनी आज व्हिडिओ टाकला की तो पटकन 1 लाख 2 लाख लोकांपर्यंत तासाभराच्या आत पोचणारच आहे. तेवढी लोक त्या माइंडसेटची होऊन जातात, पटकन होऊन जातात. तर ते थोडंसं काय बोलतात फ्रजाईल झालाय तो विषय ओव्हरऑल. पण हे सोडल्यास ना मला दुःख नाही कुठल्या गोष्टीचं. मला पण ऍक्च्युली जे करतोय तो आनंदच आहे मला. ही खंत आहे, हे दुःख नाही म्हणता येणार. ही खंत आहे. त्या मनात कुठेतरी सलत असतं ना आपल्या की यार अरे यार अरे म्हणजे मित्रांमध्ये आपण झपाझप मारतो ना, असं असतं ना यार. ओपन म्हणजे आजच्या पॉडकास्टला जर माझ्या मनात एक खंत की यार नीलनी मानधन दिलं असतं मजा आली असती, हे जर आपलं आता वाटलं असतं तर कसं झालं असतं. काय एकदम सिरियस झाले असेल. नाही कॅश काढले का बघत होतो. तर थोडंसं असं, पण बाकी काही नाही. जे दिलंय ते खूप दिलंय. आणि मी तुला सांगतो ना, आपण विनोद करतो यार, विनोदात तुम्हाला एवढे चॅलेंजेस आहेत सध्या की तुम्हाला इतर ठिकाणी काय लोक म्हणतायत काय ह्याच्यात करायला मला तरी वेळ नाही आहे. मला सातत्याने आज चांगला विनोद करायचा आहे, सातत्याने ह्या क्षणाला मला चांगला विनोद करायचा आहे, एवढं माझ्या डोक्यात असतं. बरोबर. त्यामुळे मी ना पुढचा नाही विचार करतो. आता तुम्ही ऑलमोस्ट 95 पासनं सुरुवात केली काम करायला. तुम्ही अनेक नाटकं केले, चित्रपट केले, सिरियल्स पण केले, डेली सोप केले, शोज पण केले, जसे की कॉमेडीचेच वेगवेगळे शोज केले. पण हास्यजत्रानंतर तुम्हाला एक प्रकारची जी आत्ता प्रसिद्धी मिळाली आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल कशी फिलिंग आहे? की तुम्हाला असं वाटतं का की अरे यार मला लेट मिळाली, किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही मला बरोबर मिळाली? काय म्हणजे हाऊ इज द फिलिंग? व्हॉट इज तुमच्या मनात काय आलं? तुझ्या हुशार आहे मये, नीलने बरोबर ना. नाही असं नाही, मला असं प्रश्न मला पडला कारण की आय ऑलवेज रेझोनेट विथ यू की असं माझ्यावर असतं तर मी कसा विचार केला असतं. तर मला असं एक नाही, थोडीशी उशिरा मी आले असं म्हणता येईल, कारण त्याला ना अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मी आय डोंट रिग्रेट, म्हणजे मला ना त्याचं काही मी तक्रार नाही आहे त्याची माझी. ऑफकोर्स म्हणजे आता ना तू असं म्हणू शकतोस की मी जेव्हा 90s मध्ये म्हणजे 95, 90ला तेव्हा ना एवढं ग्लॅमर नसायचं. आमच्याकडे एकच दार होतं, ते म्हणजे व्यावसायिक नाटक, बरोबर, करिअर करायचं, बरोबर, आणि दुसरं म्हणजे नोकरी. म्हणजे आय स्टील रिमेंबर की माझा आज दिनांक नावाचा पेपर होता त्या काळी. आज दिनांक तुला कदाचित माहितीच आहे ना, दुपारी यायचा. हा, सामनामध्ये मी वर्षभर लिहायचो. पण ते आज दिनांक नावाचा मिड डे कसा असतो आपला, दुपारीच येतो, तसं आज दिनांक नावाचा दुपारी एक पेपर यायचा. त्यात माझा इंटरव्ह्यू आलेला, कारण मला सलग 2-3 वर्ष INT ला बेस्ट ॲक्टर मिळालेलं, एंट्री कॉलेज एटला. इथे माझं काम सुरू झालं कार्य. त्यावेळेला त्यांनी मला विचारलं, इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी, मला इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं नाव पण माहिती आहे, मंगेश सातपुते, जो सगळ्यांना माहिती आहे आत्ताचा खूप चांगला रंगकर्मी आहे मोठा. तर तो त्यावेळेला महाविद्यालयीन जर्नलिस्ट असतात ना, पत्रकार, तसा होता की तू मला करिअर करायला आवडेल का? तर मी म्हटलं हां, म्हणजे योग्य संधी मिळाली की मला आवडेल. हे पेपरात छापून आल्यावर माझ्या घरातून मामा बिमाने घरी फोन केलेला आईला, त्याला सांग हे क्षेत्र चांगलं नाही आहे, त्या क्षेत्रात जाऊ नका, पैसे म्हणजे मला काय म्हणायचं, आत्ता जसं आहे ना की रियालिटी शोला आईच रात्री रांग लावते मुलासाठी, ते असतात ना सकाळपर्यंत, तसं त्यावेळेला नव्हतं, एक्सपोजरच नसायचं. त्यामुळे बँकेत नोकरी करून पण बँकेत नोकरी म्हणजे बँकेत जयवंत वाडकर, पाटकर दादा, विजय पाटकर दादा, हे सगळे बँकेतनं करून करायचे, नोकरी करून करायचंय. त्यामुळे एवढं ग्लॅमरच नसायचं त्याकडे. त्यामुळे ना घरातून असं जा हा बाळा उद्या कर, हा तुला डबा करून देते, असं नसायचंच. नोकरी करा बाबानो, घरं लग्न कशी होणार तुमची? म्हटलं मुलगी ऑलरेडी ठरलेली आहे. हो, पण खायला काय घालणार तिला, ह्या लेवललाच गप्पा असायच्या. त्यामुळे मग सगळं तसं असायचं. म्हणून मग मी नोकरी केली. मी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये नोकरीला होतो. 7 वर्ष नोकरी केली तिकडे. मी कमर्शियल ऑफिसर होतो तिकडे. नोकरी पण छान केली, कारण माझं ना पहिल्यापासूनच जे करतो ते पॅशनेटली करतो. पण ना कुठेतरी ते एक असतं ना आपलं, हां म्हणजे करायचं, हां म्हणजे समीर होता नोकरीत, पण त्यातला स जो होता ना तो कुठेतरी नाटकात फिरत होता. तो फक्त तिकडे मीर तिकडे बसलेला होता जॉबला. आता 7 वर्षानंतर माझं यदा कदाचित नावाचं नाटक सुरू होतं त्या काळी, संतोष पवारचं. संतोष पवार मी खूप, अभिजित चव्हाण गणपती, हो आम्ही खूप एकत्र खूप काम केलं संतोष पवार आणि मी. खूप गोष्टी शिकलो मी त्याच्याकडून.
त्यामुळे संतोष पवारबरोबर त्या नाटकाचे मी 3000 प्रयोग केले. म्हणजे एखाद्या कार्यशाळेत तू शिकू शकत नाहीस ना, अशा गोष्टी मी एका नाटकाने मला शिकवल्या. कारण त्या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग झाले. आणि एका ठिकाणी नाटक होतं तेव्हा मला अजून, म्हणजे मी खूप लहान होतो जेव्हा मी बघितलं तेव्हा, पण मला त्याचे व्हिज्युअल आठवतात अजून. तो जे गाणं होतं गणपती पहिलं नमन फार अप्रतिम होतं मस्त. आणि आम्हाला ना, आम्ही अक्षरशः 24-25 वर्षाचे होतो वयाचे, आणि आम्हाला म्हणजे अशी हाऊसफुल बोर्ड्स आणि दिलीप प्रभावळकर येत आहेत, अशी विक्रम उखले येतात, कौतुक करतात, हे आम्ही जन्मात कधी अनुभवलेलं नव्हतं. तू तुझे म्हणालास ना, कधी कधी असं वाटतं का की लेट सुरू झालं, हे सगळं लेट मिळालं. ते थोडंसं लेट त्यामुळे मिळालं हास्य जत्रेपर्यंत. आणि मग हळूहळू मी पहिली माझी सिरियल होती ना, ती टिकल ते पॉलिटिकल, जिथे मला एक नाव मिळालं, जी ETVला होती. चंद्रकांत कुलकर्णी होते आणि त्यांचं प्रोडक्शन होतं आणि त्यांनी सुद्धा त्यात मला काम दिलेलं होतं. तिथून मला हळूहळू हे मिळालं. आणि आत्ता हास्य जत्रेपर्यंतचा सगळा प्रवास, आता एक्सपोजर खूप आहे रे. म्हणजे आता बघा ना, तुम्ही एवढं एक्सपोजर आहे की एखादा एकांकिका स्पर्धात एक प्राईज जरी मिळालं ना, तरी तो मुलगा चांगला आहे, डायरेक्ट त्याला कुठेतरी चांगला हे मिळू शकतं. आमच्या वेळेला म्हणजे ते नसायचंच. मग रिप्लेसमेंट सुरू करा नाटकात कुठेतरी. मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत 5000पेक्षा प्रयोग केलेत नाटकांचे. आणि लिम्कामध्ये पण आमचं नाव आलेलं आहे यदाकधीच्या टीमचं, कारण एका दिवशी 5 प्रयोग केलेले आम्ही, आणि तेही एका थिएटरला नाही, वेगवेगळ्या थिएटरला पुण्यात. तुला विश्वास नाही बसणार, आम्ही 7 दिवसात 21 प्रयोग केलेले होते, म्हणजे रोज 3. ही एनर्जी असायची त्यावेळी. आणि यदाकधीसारखं नाटक 55 दिवसात आम्ही 60 प्रयोग केलेले. एका तेव्हा ड्युरेशन का होतं नाटकाचा? 3 तास 9 तास आम्ही स्टेजवर असायचो. ती एनर्जी असायची आणि ते हे असायचं. एवढं सगळं करून आज पण हास्य जत्रेने आज माझं आयुष्य बदलून टाकलं. म्हणजे काहीच न भूत न भविष्यात असं झालं अगदीच. पण तुम्हाला कुठेतरी वाटतं की एवढ्या वर्षाचा जो प्रवास आहे तो डायरेक्ट सगळा एक्सपिरियन्स इझिली तुमच्या डायरेक्ट एका स्किटमध्ये तुम्हाला तसं नाही अगदी. म्हणजे मी त्यावेळी नाही बोलत, मी म्हणतो की बॉईल डाऊन जो असतो ना, की अरे हा तर प्रॉब्लेम मला एवढ्या याचा लोड नाही की हे कसं करायचं ते मला माहिती आहे, कारण की एवढ्या वर्षाचं ते बरोबर त्याच्यात असतो ना आपला. नाही हो, ते नक्की झालं. ते हेल्प करतं अशा वेळेला, खूप हेल्प केलं. कारण मी एवढ्या वर्षांची जी नाट्यसेवाच आपण म्हणू शकतो, सगळे रंगकर्मी आहोत आपण. भानुकर कॉलेजमध्ये माझं आयुष्य बदललं. तोपर्यंत मी स्पोर्ट्समध्ये होतो शाळेत असताना. कोणता स्पोर्ट? मी कबड्डी आणि खो खोचा कॅप्टन होतो मी. कोणीही हे बोलणार नाही जर कोणी स्पोर्ट, मी क्रिकेट किंवा फार तर फार बॅडमिंटन, कबड्डी खो खो आणि मी चांगला होतो. म्हणजे मी स्टेट लेवलपर्यंत वगैरे जाणार होतो, पण अचानक भानुकर कॉलेजला मी गेलो, जिथे मी ॲडमिशन घेतलं. आणि तिकडे विश्वास सोनी नामक गुरु माझ्या आयुष्यात आले, आणि त्यांनी नाटक हे अत्यंत गांभीर्याने करायची गोष्ट आहे हे त्यांनी शिकवलं कुठेतरी. आणि मग आम्ही सगळे एकत्र होतो. पुष्कर श्रोत्री, मी, मानसी कुलकर्णी, उदय नेने, हे सगळे जे आहेत आत्ताचे सध्याचे आर्टिस्ट, सगळे आम्ही एकत्रच होतो. राजश्री ठाकूर पण आमच्या ग्रुपमध्ये होती, जी हिंदीला आत्ता अनेक, म्हणजे सलोनी 7 फेरीमधली, ती आमच्या ग्रुपमधली, अनेक जण होते. त्यानंतर माझं आयुष्य हळूहळू बदललं. आणि मग ना, आपण म्हणतो ना, मी नेहमी म्हणतो की मराठी माणसाच्या मनगटातनं 3 रक्तवाहिन्या असतात. एक रोहिणी, एक नीला नाव असतात, रक्तवाहिन्यांची नाव आहेत, आणि तिसरी मराठी नाटक. ती अदृश्य रक्तवाहिनी असते, ती असते, रक्तात आहे मराठी माणसाच्या. आणि ते एकदा ती चांगलं व्यसन म्हणतो मी त्याला, ते लागलं ना की मग ते माझं झालं. पण ही खरं आहे. कसं आहे, आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या जर्नीमध्ये पण मी JJ वाटला असताना फोटोग्राफी किंवा शॉर्ट फिल्मचा तेव्हा तो एक टाईम ते बनवायचो सगळं. नंतर पहिल्या वर्षी मी एक साईड रोल केला INT-साठीच, ठीक आहे. आणि त्याच्यात मला सगळी प्रोसेस कळली की एक नाटक बसतं कसं, मग त्याची रिहर्सल करतो, बॅकस्टेज काय असतं, मग आपणच बॅकस्टेज करून पटकन एंट्री घेऊन असं ते सगळे, जी सगळी नवीन मजा आहे ना. मग लाईट कसा घ्यायचा, कुठे उभं राहायचं, काय असं बेसिक गोष्टी. आणि लकीली दुसऱ्या वर्षी मला लीड रोल दिला. पुरुषोत्तम उंबरठामध्ये आम्ही फायनलला पोहोचलो तेव्हा. आणि तो जी प्रोसेस होती माझी पूर्ण 5-6 महिन्याची, तो जो ट्रान्सफॉर्मेशन होता, त्याच्यानंतर आहे ना माझा सेन्सच बदलला फिल्म मेकिंग करायचा. मग समजतंय, म्हणजे मी ते आता एकतर JJ वाटचं एक आर्टचं फंडामेंटल्स, बरोबर, त्यात नाटकाची एंट्री, म्हणजे एकांकिका, ती एनर्जी आणि ते सस्टेन करणं पूर्ण वेळ स्टेजवर, आणि ते विथ द टेक्निकल थिंग्स ऑफ लाईटिंग, हे सगळ्यांनी माझा कुठला सेन्स बदलला, फिल्म मेकिंगचा. आणि लोक बोलतात तुझं, म्हणजे मी जे काय बनवायचो ते वेगळं आहे, ते खूप वेगळं आहे. त्याचे मला आत्ता कळतं की मी ते काय, कसं, कुठे रिॲक्शन होत होतं आणि कटणं काय बाहेर येत होतं. नाटक पाहिजे आयुष्यात. नाटक केल्यानंतर माझी एडिटिंग सुधारली. मला माहिती आहे कसं, कारण की
पहिले नाटक असं आवडवं होतं आणि मग ते एक टाइम लिमिट असतं ना 40 मिनिटात, मग त्याचा 7 मिनिटाचा सेटचा टाईम आणि ते सगळं एकांकिकाचं ते. तर जे आमच्या डिरेक्टरनी कट 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 करत जे मस्त सीन बिन कापून सापसाप क्रिस्प केलं ना, बोलू ओ म्हणजे ह्या सीनची गरज नव्हती. दॅट लेड टू की मला तुला एडिटमध्ये हे गरज आहे का, हा एक्स्ट्रा शॉट आहे, उडव क्रिस्प कर, समोरच्याचं अटेन्शन. अनेक गोष्टी किती गोष्टी त्या नाटकात नशा बाहेर येतात, पण त्याचा तुला आयुष्यात खूप पुढे हो उपयोग. हो ऑफकोर्स. त्यामुळे मलाही आयुष्यात त्याचा खूप तसा, तो जो प्रश्न होता तुझा की हास्यजत्रेचं आता ह्या लेवलला पोहोचल्यानंतर ना हे सगळं अनुभव आहेत माझे. प्रत्येक अनुभवानंतर आपण काहीतरी गोष्ट शिकत जातो. तुम्ही जर शिकत नसाल ना, सो देर इज अ सिरियस प्रॉब्लेम विथ यू. बरोबर. तुम्ही शिकला पाहिजे, चुका हा झाला पाहिजे असं मला वाटतं. चुका झाल्यानंतरच आपल्याला कळतं सुरुवातीला. हां, त्यामुळे खूप माती खाल्ली आहे सुरुवातीला. आता मी जर काही फू बाय फूचे एपिसोड बघितले माझे, तर मला असं वाटतं की मी किती बिभत्स आणि किती लाऊड काम करतोय. आपल्याला सतत असं वाटणं की याच्या आधी अरे हा चांगला करू शकलो असतो मी, हे माझ्या मते कुठेतरी ना शिकण्याचं एक तुझ्या मनातलं हे आहे ना, ते राहिलं पाहिजे जिवंत. आणि इवन तुम्ही मगाशी म्हणलात की हास्य जत्रा आपण करतोय आणि त्याचा सगळ्याचा फायदा होतो ह्या एक्सपिरियन्सचा. मला असं वाटतं की ह्या एक्सपिरियन्सचा जास्त फायदा कुठे होतो, हे सेम तुमचे इतकं ऑफकोर्स माझं करिअर नाही, पण हे अशाच पद्धतीचा माझं हे राहिलं असल्यामुळे की हा जो सगळा एक्सपिरियन्स आहे, पहिले ते सगळं अपयश आलं आहे, पहिले जेवढे आपल्याला असं वाटतं की ही तर वाजेल पण नाही वाजलं, ही तर चालेल पण नाही चाललं, म्हणजे नाहीच होते हे असतं. आणि मग एक पॉईंट नंतर एक गोष्ट होते आणि मग तुम्हाला कळतं अरे ओके परत करते, परत होते आणि मग ती सातत्याने आपण ती सक्सेसफुली करत राहतो. त्याच्या मागे जाऊन हा सगळा एक्सपिरियन्स कसं फेल नाही व्हायचं त्या पॉईंटला येऊन. एक्झॅक्टली मी म्हणतो तू आत्ता जे म्हणालास ना, आयुष्यात अपयश खूप महत्वाचं आहे. लोक अपयशाने खचतात ना, तर मला असं वाटतं अपयश इन्स्पायरिंग असलं पाहिजे की यार माझं काय चुकतंय, नाही समजत त्यावेळेला वाईट नाही. पण माझी अनेक स्किट पडतात, अजूनही पडतात, पण मी ना त्याच्यावर थांबत नाही. आमचं प्रत्येक स्किट झाल्यावर आम्ही ना गोस्वामी सरांच्या केबिनमध्ये जातो. काय चुकलं लोकांना ते जाणवत नाही काय चुका. बरोबर. पण सर मला आज मजा नाही आली नेहमीप्रमाणे, माझं काय चुकलं असेल. मग सर सांगतात तू असं असं हे प्रेडिक्टेबल केलंस, हे लाऊड केलंस इथे. हे आपल्याला कळणं खूप गरजेचं असतं. आणि आम्ही इतके भाग्यवान आहोत की गोस्वामी सर इज देअर, जे आज आम्हाला इथे सांगतायत. मी आज एवढा भाग्यवान आहे की सरांबरोबर रोज नर्चर होतोय. पिक्चर सुद्धा मी त्यांच्याबरोबरच केलं आहे, गुलकंद. बरोबर. सो पिक्चर हे वेगळं माध्यम आहे, हे सुद्धा त्यांनी मला शिकवलं. कारण सरांनी पिढ्या घडवल्या आहेत. तुला कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण सर अनेक वर्ष विद्यापीठात शिकवत आहेत. आत्ताचे अनेक स्थिरावलेले कलाकार हे सरांच्या हाताखालून गेलेले आहेत. आणि सरांचं शिकवणं म्हणजे त्याबद्दल मी 2 तास बोलू शकतो गोस्वामी सरांबद्दल. आणि आता मी गुलकंदच्या वेळेला अनुभव घेतला त्याचा, काय माणूस आहे तो. तुम्ही हास्य जत्रा करून पिक्चर कसा केला? सगळे तेच लोक आहेत, मला म्हणजे असं वाटतं की हास्य जत्राचाच पिक्चर आहे. निर्माते तेच होते, डेट्स त्यांच्याकडेच होत्या. मला कसलं टेन्शन आहे, तर निर्माते असलं की ते सांगतात नाही ना हास्य जत्रा आहे. आता कसं समीर मध्ये जरा 4 दिवस आपण पिक्चर करतोय, 20 दिवस, पण आपलं हास्य जत्रेचं हे आहे ते केलं ऍडजस्ट, काही प्रॉब्लेम नाही लगेच. आता कसं नाही, पण तेच निर्माते, तेच दिग्दर्शक आणि बऱ्यापैकी तोच ग्रुप असल्यामुळे डेट्स झालाय, मॅच केल्या आम्ही ऍडजस्ट. मला गोडमध्ये काय आवडतं? मला गोडमध्ये मला एक सीताफळ बासुंदी खूप आवडते. मला वाटलं गुलकंद बोला. हा गुलकंद आता आवडतो 1 मे पर्यंत. हे तो फार टिपिकल उत्तर झालं असतं ना रे, की लोकांना कळलं असतं हा आला प्रमोशनला. मनात तेच प्रामाणिकपणे तेच ठरलं होतं माझं. पण थोडंसं आता कसं आपण ठरलंय ना, ते लोकांना जे सुचतं ते ब्रेक करायचं आपण. सो गुलकंद रिलीज होतोय. गुलकंद रिलीज होतंय 1 मेला. माझ्यासाठी खूप स्पेशल फिल्म आहे खरं तर. कारण मी सईता मणकर आणि तुम्हाला कधी म्हणजे असं नव्हतं, दिस इज समथिंग न्यू. अरे आम्ही जे काय टीजर ट्रेलर बघून मला खूप हे वाटतं की वेगळेच ईशा डे आणि ऍक्च्युअली तुम्हाला आणि ईशा डेला बघायची सवय, हा वेगळाच क्रॉस ओव्हर झालाय. बट देन इन दी एंड इट अगेन समथिंग काहीतरी आहे तिकडे. अरे स्किटमध्ये एकदा पंच घेतलेला होता की रसिका म्हणते की माझी बायको असते रसिका, आणि तिच्या घरी तिच्या मैत्रिणी येतात आणि मी ऍक्टर असतो समीर चौगुले. तर ते म्हणतात काय भाऊजी आता नवीन काय तुमचं, तर पिक्चर वगैरे आहे की नाही. ते म्हणा हां पिक्चर आहे आता सुरू आहे, मस्त सईता मणकर वगैरे आहे की नाही हिरोईन. यावर रसिका म्हणते नाही अजून त्या लेवलला नाही पोचले ते. आणि इथे मी सुद्धा हा म्हणजे नाही पोचलो तसं मी, पण पोचेन मी, तसं काही इश्यू नाही. तेव्हा गुलकंद काही नव्हतं, हे 3 वर्षापूर्वीचं स्किट आहे. आणि आणि त्याच्या आधी अजून एक स्किट झालेलं तेव्हा हा विचारतो मला पीपी, गाडीत भेटतो मी त्याला, कुठे निघालात म्हटलं गोव्याला चाललोय जरा, पिक्चरचं शूट आहे माझं. हां हो का, कोण आहे हिरोईन, सईता मणकर. अरे वा, म्हणजे तुम्ही आजोबा आहात का त्यांचे. म्हणजे नाही ऑपोजिट आहे. हा मग कॉमेडी पिक्चर असणार.
म्हणजे असे विनोद ऑलरेडी करून झालेले आहेत. झालेले आहेत. या सगळ्या बॅकग्राऊंडवर मी आणि सई तामणकर ही जोडी कुणी इमॅजिन, तू आता जे म्हणालास ना की मी इमॅजिनच नाही करू शकत, अनएक्सपेक्टेड आहे. तीच गंमत आहे त्याची, की या गोष्टीचं तेच आहे गुलकंदच्या, की अनेक वेळेला ही नाती कुठल्या बेसिसवर जुळली जातील किंवा त्याचा काय पाया असू शकतो हे आपण आयुष्यात नाही ठरवू शकत. करेक्ट. ती नाती असतात ती फक्त अशी नसतात, ती मनाने जुळली गेलेली नाती असतात. करेक्ट. ते नात्यांमध्ये अनेक वेळेला चढउतार येतात, पण शेवटी ती नाती असतात ते रेशमाचे बंध आपण म्हणतो, ते बंध घट्ट असतात ते. आणि त्यामुळे ही गंमत आहे एक 2 फॅमिलीजची, 2 कुटुंबाची. आणि मी म्हणतो ना, बऱ्याच आम्ही जे केलेलं आहे फॅमकॉम सिनेमा म्हटलं आहे आम्ही, ही फॅमिली कॉमेडी. आपण रोमकॉम आत्तापर्यंत ऐकलेलं आहे, ही फॅमिली कॉमेडी. अख्खं कुटुंब एकत्र बसून गुलकंद बघू शकतो. आणि गुलकंद 1 मेला त्यासाठीच रिलीज होतोय. प्रचंड उन्हाळा असतो, त्या क्षणाला आपण गुलकंद तुम्हाला थंडावा देणार आहे. येस. नात्यांबद्दल आता विषय निघाला म्हणून सर बोलत होतो, तुमची बायको किती मोठा रोल प्ले करते या तुमच्या, म्हणजे टेल मी बिफोर हास्य जत्रा, आफ्टर हास्य जत्रा काय वाटतं, म्हणजे कसं आहे त्यांचा? एकच मिनटं, मला थोडा आवंडा गिळू दे. हां, पाणी वगैरे नाही, बायकोचा विषय निघालाय म्हणून आवंडा गिळू दे म्हटलं. तेच म्हटलं. काय माहिती आहे का, तिला सोशल मीडियाबद्दल, म्हणजे ती नाही आहे सोशल मीडियावर. ओके. तिला कुठलाही इंटरव्ह्यू द्यायला आवडत नाही, तिला कुठेही तिचा चेहरा आलेला आवडत नाही, मी तिच्याबद्दल बोललेलं आवडत नाही. आय रिस्पेक्ट हर, म्हणजे तिची इच्छा आहे, सो आय हॅव टू रिस्पेक्ट हर. पण मला सांगणं गरजेचं वाटतं की ती आहे म्हणून मी आज दिसतोय समीर चौगुले काय आहे तो, नाहीतर मी आजपर्यंत नोकरी करत असतो. माझं आणि तिचं लव्ह मॅरेज झालेलं, कविताचं, कविता नाव आहे तिचं. आणि आमच्या नाट्य मंडळातच ती होती, नाटकातच, डहाणूकर कॉलेजच्या. ओके. सांगायला हरकत नाही, पण ती नाटकात काम करताना पहिल्या नाटकात ती बहीण होती माझी, म्हणजे त्यामुळे ते मी प्रयोगच नाही केले त्याच्या पुढे, कारण ती सातत्याने दादा दादा म्हणून त्रास व्हायचा नाही. जी मुलगी आवडते तिच्याकडून मरायला 23 वेळेला दादा, आम्ही काय म्हणते दादा, मी नाहीच आहे म्हटलं, प्रयोगच नको करूया, एकच प्रयोग केला त्याचा. आणि मग आमचं 6-7 वर्ष आमचं डेटिंग झालं. त्यावेळेला डेटिंग हा प्रकार नव्हता, अफेअर म्हणू शकतोस तू, कारण लफडं म्हटलं की अगदी असं वाटतं, अर्थ तोच आपण ना एक. आणि त्यानंतर 97 साली आमचं लग्न झालं, 1997ला. आणि मग तिचं कौतुक हेच आहे की वेगळ्या बॅकग्राऊंडची होती ती. मी राहायला नालासोपारायला होतो त्या काळी, तिथून कॉलेज करायचो. आणि ती जुहूची होती, आयुष्यात ट्रेन बघितलेली नव्हती. आणि ती केवळ माझ्यासाठी कॉलेजला सेम होतो, मी तिथून यायचो डहाणूकर पार्लाला. अच्छा. आणि तिथून ती नालासोपारात गेली. आणि तिने या गोष्टी आणल्याच नाहीस, म्हणजे म्हणतात ना की तिला त्रास झाला, तिने कसं ॲडजस्ट केलं, या गोष्टी तिने आणल्याच नाहीत कधी आयुष्यात. ॲडजस्ट होत गेली ती. शी इज द वन जिने मला सांगितलं की तुझं मन नाही लागत आहे नोकरीत, तर तू सोड आणि तू जिथे तुझं मन रमतं आहे ना तेच कर. सध्या मी नोकरी करते, त्यामुळे आपल्याकडे घरात भ्रांत नाही आहे, वरणभात किंवा आमटी भातही खायचे पैसे नाहीत एवढं प्रॉब्लेम नाही आहे. जे काही घराचं लोन आहे त्याचं EMI पण भरू शकतो, तर बाकीचं तू तुझं स्ट्रगल कर. आणि तिने मला निक्षून सांगितलं. आणि त्या बेसिसवर मी 7 वर्ष मी बोललो, नोकरी केल्यावर मी सोडली नोकरी आणि यदाकदाचित नाटक कंटिन्यू केलं पुढे. ते सांगणं जे असतं ना की तू जा पुढे, मी आहे. आणि म्हणतात ना, मी नेहमी म्हणतो की माझी जेव्हा जेव्हा पतंग उडते की समीर चौगुले जेव्हा वाटतं की लई ॲटिट्यूड आला आहे आणि आता आता हो गया लाईफ, तेव्हा जे खेचणं असतं ना खाली की ये बाबा जमिनीवर तू हा आहेस, हे काम करणारी घरी असणे ते खूप चांगलं असतं, ते कम्फर्टेबल असतं. चांगलं सगळेच म्हणतात आपल्याला, आता अशा पोझिशनला की सगळे चांगलंच म्हणतात आपल्याला. तू हे चुकतोस हे सांगणारे आपल्या आजूबाजूला असणं खूप गरजेचं असतं, खाली आपले विश्वासू. बरोबर. की हे सगळं ठीक आहे पण हे नको करूस. 100 गोष्टीत तू एक गोष्ट करतोय. फॉर एक्झाम्पल मी सांगतो, मला अगदी असं सांगायलाही हरकत नाही की मी ड्रायव्हिंग करायचो आधी शिव्या द्यायची सवय होती मला. आपल्याला त्रास होतो की मी जर सगळे नियम पाळतोय तर मी, हे खूप असायचं माझं, असं करून तेरी तो मैं दिखाता हूँ वगैरे. मी सांगितलं शांत राहा, नको करत जाऊस, त्याने त्याच्यात काही परिणाम होणार आहे का? उद्या तुझी तेवढीच क्लिप जर कोणी काढली शिव्या देताना, समीर चौगुले शिव्या देत आहेत, आणि जर पसरवली तर कुणाला ते हे पडेल, नुकसान कुणाचं आहे? ह्या अशा सगळ्या गोष्टी असतात. त्याने ना चोरा नाही, आता थोडं शांत व्हायची गरज आहे आयुष्यात. ती नेहमी मला सांगत असते, स्लो डाऊन कर जरा काम. आपल्याला एवढ्या खरंच पैशांची गरज असते का? नव्हते तेव्हा पण आपण आनंदी होतो ना. सी, हे
हे प्रत्येकाच्या घरात असतात. मी असं सांगत नाही की त्यांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी सांगितलं, पण आयुष्याच्या त्या टप्प्यावर आपण प्रचंड कामाला महत्त्व देत असतो आणि आपल्या प्रकृतीची हेळसांड होत असते. म्हणजे तूही अनेक वेळेला अनुभवलं असशील. माझा सातत्याने प्रवास चालला आहे. माझा एकपात्री कार्यक्रम सुरू आहे, त्यानंतर माझे MHJ लाईव्ह कार्यक्रम असतात, हास्यजत्राचं मीटिंग्स. मी कुठेही गेलो, इथे सुद्धा मी तुझ्या या पॉडकास्टला यायच्या आधी मीटिंग करत होतो, लिफ्टमध्ये सुद्धा मी बोलत होतो. तिने 20 वर्ष तिला मी करिअरमुळे कुठे आम्ही फिरायलाच नाही गेलो. त्याची खंत आहे मला, पण तिने एका शब्दाने कधी तक्रार नाही केली त्याची. ही काही मोठी गोष्ट नाही आहे, प्रत्येक स्ट्रगल आहे हा माझा. पण आता एकदम विषय निघाला म्हणून मी कदाचित पुढे कधीतरी हे बोलणार पण नाही मी. पण तिच्याबद्दलच्या या भावना फार पर्सनल आहेत, पण ती नुसती माझ्याबरोबर असणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो मी मग कुठल्याही गोष्टींचं हे नाही, तर मला टेन्शन नसतं. शी इज देअर, संपला विषय. छोटीशी गोष्ट असली तरी ती आहे, ती करेल, इतकं माझ्यासाठी ते हे आहे. त्यामुळे आज जो दिसतोय ना, त्याच्या मागे कविताचा प्रचंड मोठा हात आहे. ते असं म्हणतात ना की एव्हरी सक्सेसफुल मॅनच्या मागे. नाही, तशीच आई सुद्धा होती. म्हणजे आई प्रत्येकाचीच असते, प्रत्येकाच्याच आईच्या वेगळ्या भावना असतात. पण माझी आई खूप लवकर गेली. म्हणजे मला असं वाटायचं की आज काही नसताना माझ्याकडे तेव्हा आई होती, पण आज सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. आज हे माझं यश किंवा नाव जे झालेलं आहे ते खूप आनंद झाला असता तिला. ते बघायला नेमकी आई नाही आहे. तुझी मगाशी पहिला प्रश्न विचारलास ना, खंत, तर त्याचं योग्य उत्तर आत्ता मला सुचलं की ही एक मोठी खंत आहे माझ्यासाठी की आज आई माझं सगळं हे यश किंवा जे काही 5 पैसे यश मिळवलेत तिच्या मुलाने, की आज लोक ओळखतात त्यांना, की लोक आशीर्वाद देतात मला लांबून लांबून, किंवा आज बच्चन सरांसारखे किंवा लता दीदींसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वांनी आज हे घेतलेली आहे, दिलेले आशीर्वाद. तर त्याच्यासाठी आई पाहिजे होती, अशी कुठेतरी खंत मनात वाटते. की एक क्षणभर आपण म्हणतो ना, काय विचारात जातो की आज आई असती तर तिला तो जो आनंद आहे ना, की काय करू ना काय नाही या मुलासाठी. कारण मी एकुलता एकच आहे. प्रत्येकाच्या आईचं तेच असतं, पण कुठेतरी आयुष्यात हे लागून राहिले ते खंत. हे अशा गोष्टी असतात आपल्याकडे. म्हणजे आपण सतत कॉमेडी करत असतो. होय. तर ना बरेच मला पण खूप असं होतं की कधी आपण असं आता रस्त्यात लोक भेटतात आपल्याला, तुम्हाला पण फॉरशुअर भेटत असतील, म्हणतात अरे नीलदादा कसा आहेस, अरे कसा आहेस, काय म्हणतो कसा आहेस, एवढा शांत काय, असं काय तू तू ह्याच्यात कसा असतो असं म्हटलं. रे आता ऑफकोर्स ते तसं एक्सपेक्ट करतात, पण आपली लाईफ एक पॅरलली चालू असते. आपले कॅरेक्टर्स, आपल्या स्क्रिप्ट, आपली ऍक्टिंग ही एक, आणि ती कॉमेडी असल्यामुळे नॉर्मल एक जो फक्त सिरियस रोल करणारा माणूस आहे त्याला लोक तसं परसिव्ह करतात. पण आपल्याला लोक असं वाटतं की भेटलं की अरे काय होतं का, असंच एक्सपेक्ट करतील. पण हे जो हा पण एक बॅलन्स आहे, जसा लाईफचा एक बॅलन्स आहे तसा हा पण एक बॅलन्स. ह्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं की समजा एक दिवशी कधी नाही आहे आज मूड झालंय भांडण बायको सोबत, किंवा आज काहीतरी इट्स अ डिफरंट हे, आणि तुम्हाला जाऊन कॉमेडी परफॉर्म करायची, हा कधी स्ट्रगल वाटतं तुम्हाला कधी, किंवा ह्याच्यावर तुम्ही कसं ओव्हरकम केलं ओव्हर द इयर्स? नाही, होतो बऱ्याच वेळेला होतो. कारण आपण आता यू राईटली सेड की आपण पण माणसं आहोत ना रे. ज्या माणसांना इतर विवंचना असतात, इतर समस्या असतात, एक माणूस म्हणून आपल्याही समस्या असतात. बरोबर, कारण आपलंही एक आयुष्य आहे. पण लोक त्या एक्सपेक्ट नाही करत आपल्याकडून. लोकांना असं वाटतं की समीर चौगुले म्हणजे दिसला की त्याने डोरबेल वाजवली पाहिजे, असं नसतं ना. म्हणजे तू काय दिवसा उठ काय करेल ना तो. पण मग तसं म्हणजे मला मध्यंतरी करोनाच्या काळात एकदा फार एक क्षणभर ते जाणवलेलं होतं की करोनाच्या वेळेला आम्ही सोनी मराठीने आम्हाला दमणला नेलेलं होतं. एका डेल्टिन नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही तिकडे राहिलो होतो 4 महिने, आणि तिकडे मी एपिसोड शूट करायचो बायो बबलमध्ये. ते करोनाचे जे एपिसोड्स तुम्ही बघितले असतील तर तिथे सोनीच्या 2-3 मोठ्या शोज तिकडे होते. म्हणजे एक इंडियन आयडल होता, एक आमचा होता सोनीचाच, आणि एक अजून एक शिल्पा शेट्टी त्यात होती ना, डान्स अँकर हे होती ना, जज म्हणून एक डान्सचा शो होता कुठला ते मला आठवत नाही. तर आम्ही तिकडेच 2.5-3 महिने राहिलो होतो, आणि येणं जाणं बंदच होतं ना, कारण राज्यच बंद क्लोज झालेली होती. तर इथे घरी त्यावेळेला माझे बायको आणि बाबा दोघे ॲडमिट होते हॉस्पिटलला करोनामुळे, आणि मी तिकडे विनोद करत होतो. येणं शक्यच नव्हतं कारण परमिशनच नव्हती. त्या क्षणाला एक क्षणभर वाटून गेलं की काय लाईफ जगतो यार आपण. म्हणजे हे किती, कारण त्यावेळेला दुसरी लाट जी होती ना ती खूप हेवी होती. हो, दुसरी आजूबाजूच्या लोकांपर्यंत माझे जवळची नातेवाईक पण त्याच्यात गेलेले आहेत. सो भीती होती कुठेतरी मनात. पण त्याच वेळेला ती म्हणजे वरच्या फ्लोअरला कविता आणि खालच्या फ्लोअरला बाबा, असे दोघे ॲडमिट होते इथे बोरिवलीला हॉस्पिटल. म्हणजे बाबा माझे, आणि मी तिथे दमणला कॉमेडी करत होतो. मला ना क्षणभर असं वाटलं रे, अरे यार
कसं यार माझं मनच हे होतं की ह्या क्षणाला मी तिथे पाहिजे ना, की त्यांना काही हवं नको. माझा एक मुलगा होता, तोच एकटा विचार करत होता दोघांचं. क्षणभर वाटून गेलं की हे लाईफ आहे का आपलं, की आज मी माझ्या कुटुंबाला सगळ्यात जास्त गरज आहे, की माझं करिअर गरजेचं आहे. पण नंतर मी शांतपणे विचार केला की यार असं होऊ शकतं की आज मी जाऊ तर शकतच नाही आहे. प्रसादोगचे सुद्धा वडील गेले तेव्हा तो जाऊ नाही शकला, तो दमडलाच होता. म्हणजे प्रत्येकाने ते गमावलेले आहे. प्रसाद पण किती स्ट्रॉंगली उभा राहिला, त्यात मंजिरीची खूप मोठी मदत झाली त्याला. त्यामुळे दोघांना ना मला खूप प्रेम आहे त्या दोघांबद्दल, कौतुक वाटतं त्यांचं. तसंच माझं झालं. मग मी नंतर म्हटलं की आपण असं करूया की आपण लोकांना ना मनापासून हसवूया, मग लोक आनंदी होतील आणि लोक आशीर्वाद देतील मला, आणि त्या आशीर्वादातून माझे दोघेही बरे होतील, छान घरी येतील. हा विचार करून मी फार प्रामाणिकपणे ती 15 मिनिटं सगळं विसरून गेलो. मी हसवण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे, की हे काम मी करू शकतो आता ह्या क्षणाला. त्यात कुठेही कोणाला असं काही अनादर करायचा नव्हता, कारण दुसरं हातातच नव्हतं. मी ते केलं, आणि ते त्याच्यामुळे असं म्हणत नाही, पण असे क्षण आयुष्यात येतात. त्याच वेळेला माझ्याबरोबर वेगळ्या गोष्टी घडत होत्या. अगेन कॉमेडी आणि कोविड आणि लोकांचे दुःख आणि सगळं चालू होतं. आणि मला असं मी तेव्हा ते रील्स आणि हे सगळं टाकत होतो कोविडमध्ये. हो, तिथेच तुझं केवढं हे झालं. आणि मला एका मुलीचा DM आला की अरे नील, 3 दिवसाआधी माझे बाबा गेले कोविडमुळे, आणि 3 दिवस मी ऑलमोस्ट म्हणजे मला काय समजतच नव्हतं मी काय करू. आज मी इंस्टाग्राम ओपन केलं आणि मी तुझा हा व्हिडिओ बघितला, आणि मी 3 दिवसाने आज हसले. आता मला इतकं बरं वाटतं, मी उद्यापासून काम चालू करते, परत मी रिझ्यूम करते. नाही तर मी हे नसता बघितलं ना, तर मी अजून आठवडाभर तरी मला कळलं नसतं मी करायचं काय. तू मला कधीतरी आयुष्यात भेटशील का. आणि तो मेसेज बघून मला असं दडपण आलं की 1 मिनिट, आपण काही असं टाइमपास नाही करत आहोत, 1 मिनिट आपल्याला सिरियसलीच करायचं आहे हे. करेक्ट आहे. आणि तिथून ते एक नकळत, म्हणजे मी कामाला सिरियसली म्हणून बघतोय, पण त्याच्यामधची जबाबदारी जी आहे तू गांभीर्याने बघायला लागला. 1 मिनिट, आपला व्हिडिओचा इम्पॅक्ट कोणावर कसा पडतोय, कोण कुठे काय सुखावलं जात आहे, त्या पॉईंटला आपल्याला किती कळलं की भाई माणसं नसतील तर आपण काहीच नाही होत, म्हणजे आजूबाजूला लोक तर लागतील. एक कॉमेडी हा जो विषय आहे तो ह्याच्याबद्दल आता तुम्ही अनेक स्क्रिप्ट लिहिता किंवा बऱ्यापैकी तुमचं लिखाण आहे हास्य जत्रेमध्ये पण. तुम्हाला काय वाटतं की व्हॉट इज द मॅजिक की तुमच्यापेक्षा यंगर लोक पण तो एन्जॉय करतात, जसं की मी आहे किंवा माझ्यापेक्षा यंगर आहे. सो जनरली आपण म्हणतो की अरे तुला विनोद करणार नाही, अरे बट इन एव्हरी स्किट इफ आय एम लाफिंग, तर मग असं काय व्हॉट आर द काय बोलतात, काय इन्ग्रेडियंट्स जे तुम्ही टाकताय जे वर्क होतील असं वाटतं तुम्हाला? प्रत्येक मोठ्या माणसात एक लहान मूल दडलेलं असतं, असं माझं म्हणणं आहे. जो माणूस ते प्रामाणिकपणे कबूल करतो तो मनसोक्त हसतो. बऱ्याच लोकांचे आता हे डोरबेल किंवा ते सैनाईचे आवाज आणि हे मोबाईल व्हायब्रेटरचे आवाज हे लोकांना आवडण्याचं काय कारण आहे? म्हणजे मी मध्यंतरी एक प्रयोग केला होता ज्येष्ठ नागरिकांच्या ह्याच्यात. त्यांनी मला कार्यक्रमानंतर डोरबेलचा आवाज काढायला लावला. खरं तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे, आणि हा आता खरं तर बालिश आवाज आहे तो मी कॉलेजला काढायचो. तो त्यांना आवडतो. याचा अर्थ तेच आहे ना की प्रत्येक वयाच्या मनुष्यात एक लहान मूल दडलेलं असतं. त्याला तुम्ही किती खेळकर पद्धतीने बाहेर काढता याच्यावर तुमचं उभं आयुष्य ठरलेलं असतं. तर मला असं वाटतं की हास्य जत्रे किंवा माझा अभिनय व्हॉटेवर हा संपूर्ण वयोगटातल्या लोकांना का आवडतो, त्याच्या मागचं कारण तेच आहे की प्रत्येक वयोगटातल्या माणसाला काय आवडतं हे कदाचित मी देण्याचा प्रयत्न करत असेल. ओके, आम्ही सिच्युएशनल कॉमेडी करतो हास्य जत्रेमध्ये. किंवा हा जो चित्रपट तुम्ही बघितलात गुलकंद आता येणार आहे तो 1 मेला, तो सुद्धा सिच्युएशनल कॉमेडी आहे. ओके, ते ह्या सिच्युएशन्स कशा तयार करायचा. गुलकंदाचे जे लेखक आहेत सचिन मोटे सर आणि सचिन गोस्वामी सर यांनी सिच्युएशनल कॉमेडी मराठीमध्ये फार प्रामुख्याने आणले. करेक्ट, म्हणजे ते पायनियर्स म्हणतो त्यांना. आतापर्यंत कॉमेडी वेगळ्या पद्धतीची होती, खूप वेगळी होती, पण त्यांची नाटकं पण जर बघितलीत किंवा हास्य जत्रा कॉमेडीचे बुलेट ट्रेन बघितलं, ह्यात त्यांनी सिच्युएशनल कॉमेडीला महत्त्व दिलं. ज्यात समीर चौगुले हिरो नसतो त्यात ती स्क्रिप्ट हिरो असते. जर या सिच्युएशनमध्ये ह्या स्क्रिप्टमध्ये समीर चौगुलेकडे पंचेस नसतील तर समीर चौगुले नाही घेत पंचेस. बरोबर, तो फक्त रिॲक्टरच करतो. करेक्ट, कारण पंचेस दुसऱ्याला असतात. समीर चौगुले किंवा त्या पर्टिक्युलर नटाला कुठे इन्सिक्युरिटी फील होत नाही, असुरक्षितता वाटत नाही की मी जर 4 पंचेस घेतले नाहीत की माझं नाव हे होईल, कारण तो हिरो नसतोच त्या याच्यात. हे आमचं बेस आहे हास्य जत्रेचा. नाईस. त्यामुळे ना प्रत्येकाचे हे ठरलेले आहेत, हास्य जत्रा असो किंवा गुलकंद असो, प्रत्येकाचे फोकस ठरलेले आहेत.
जेव्हा मी लोचन मजनू करतो त्यावेळेला लोचन मजनूच तिथे पंचेस टाकणार आणि ते दोघे जे आहेत अविट रागिणी आणि हे ते रिसिव्हिंग एंडलाच आहेत, हे माहिती आहे. जेव्हा समीर चौगुले याचं बायको करतो, ईशा माझी बायको असते, त्यावेळेला तिच्याकडे पंचेस आहेत. बरोबर. मी रिसिव्हिंग एंडला आहे. मी आगाऊपणे दाखवून माझे कॅरेक्टर हलण्याची गरज नाही आहे, हे पक्क बसलेलं आहे. हे बसल्यामुळे ना अनेक जनरेशन्सना ते खूप आवडलं जातं. तर माझं असं वाटतं की कॉमेडी करताना ना तुमचं फोकस काय ते बघितलं पाहिजे. मी समीर चौगुले किती शाणा आहे आणि मी किती मला विनोद येतो हे तुम्ही दाखवायला गेलात ना, समीर चौगुले 3ऱ्या मिनिटाला खाली पडणार आणि असा पडेल ना की त्याला उठताना 1-2 वर्ष लागतील. बरोबर बरोबर. त्यामुळे त्या ॲक्टरला ते कळलं पाहिजे की याच्यात माझा रोल काय आहे. जाऊया गप्पांच्या गाव आम्ही करायचो त्यावेळेला मीच पंचेस टाकणार, मी छळणार. कॉमेडीचा एकच प्रकार सध्या, एक जण छळतो, दुसरा रिसिव्ह करतो, ज्याला छळलं जातं. या बेसिसवरच कॉमेडी चाललेली आहे. कुठलीही कॉमेडी घ्या, टॉम अँड जेरी घ्या, चार्ली चॅप्लिन घ्या, मिस्टर बीन घ्या. एक माणूस दुसऱ्याला छळतो आणि दुसरा जेन्युनली रिॲक्ट होतो. हे जे जेन्युनली रिॲक्ट होणं असतं ना, की एखाद्या सिच्युएशनमध्ये समजा मी बसलेलो आहे, आता समजा नील समोर माझ्या बसलेला आहे आणि नील बोलता बोलता पाणी पितोय आणि त्याला पाणी पिताना सारखं अंगावर पडतंय पाणी, जे मगातपासून 2दा बघितलं मी. आता सुकलं ते पण तर मला हे कळलं की तुला आता पाणी पिताना तुझ्या अंगावर पडतं, हे होत आहे, तर आता मी सारखं तुला पाणी देणार, घे ना पाणी घे, आणि तू पण ना सारखं पाडतो, हे करतोय. इथे विनोद तयार झाला. कारण विसंगती आहे, जिथे विसंगती आहे ना, सी विनोद हा ओबडदोबड असताना रस्ता त्याच्यावर तयार होतो, स्मूथ रस्ता असताना विनोद नाही तयार होत. विसंगती पाहिजे कुठेतरी ना, काहीतरी जुळलं नाही पाहिजे, दोघांचे स्वभाव यांची टक्कर झाली पाहिजे, विरुद्ध स्वभावांची टक्कर झाली पाहिजे, तर तो विनोद होतो. म्हणजे गोस्वामी सरांनी एवढं स्ट्रॉंगली ते आम्हाला सगळं शिकवलं आहे. तर त्यामुळे हा विनोद सगळ्यांना आवडण्याचं कारण हेच आहे की तो सगळ्यांना आपलासा विनोद वाटतो. जसे पु ल देशपांड्यांच्या साहित्यात तुम्ही बघितलं तर तो पु ल देशपांड्यांचा विनोद अजूनही का रिलेट करतो आपण, किती वर्ष झाली, 60-75 वर्ष झाली त्यांच्या विनोदांना, तरीसुद्धा तो आपलासा का वाटतो विनोद, कारण तो रिलेटच होतो. मध्यमवर्गीय माणसाचं जगणं जे 70-80 होतं तेही अजून तसंच आहे. त्याच्या हातात फक्त मोबाईल आलेला आहे. अजूनही त्याच्या घरात तुम्ही गेलात ना, तुम्ही 25 लाख रुपये इंटिरियर केले खर्च, तरी घरपण येत नाही. घरपण कधी येतं, जेव्हा अमूलच्या दुधाच्या पिशव्या तुम्ही चिकटवता ना त्या किचनला, नळाच्या मागे, नळाच्या म्हणजे मागे असं, तेव्हा घरपण येतं. आता कसं आपलं घर आलं. तू किती जा, तो माणूस चाळीतून आलेला असेल ते चिकटवणार. त्या पिशव्यांमध्ये काय त्याला आनंद असतो मला माहित नाही. म्हणजे ही गंमत आहे. तेव्हा आय गेस ते परत घ्यायचे का असं काहीतरी होतं तेव्हा, किंवा मग ते नॉर्मल डबा पॅक करायला रबर लावला, डब्याच्या बाहेरची पिशवी ती दुधाची पिशवी असेल, असंही असू शकेल ना. म्हणजे आपण दरवेळेला अनेक बघतो, तर हे विनोद लोकांना आपले असे वाटतात. त्यामुळे सगळे वयोगट, म्हणजे लहान लहान मुलं, बरोबर, ते लहान लहान मुलं चित्र काढतात यार माझी, ते रिॲक्ट करतात तुमच्याकडे, बोलतात वगैरे, ते व्हिडिओ सगळे व्हिडिओज टाकतात. आणि चित्र तर काय सांगू रे तुला, म्हणजे माझी करोनाच्या काळात 300 चित्र काढलेले आहेत आतापर्यंत. यू वोंट बिलीव्ह इट. काय ह्या चेहऱ्यात असं काय आहे, अरे तुम्ही दीपिका पदुकोण काढा, जे चेहरे सुंदर आहेत, प्रस्थापित आहेत. समीर चौगुले, बरं त्यातले 300तले 325 इतके चुकलेत ना रे, की काय सांगू रे. म्हणजे ना आम्ही हास्यजत्रेच्या ह्याच्यात पण घेतो, खूप गणलेत रे, कारण ते ना पहिलं कपाळ काढायला घेतात, तिथे चूक एनाटॉमी जाते. आता तू जेच आहेस, मला तुला गोष्टी सांगा, म्हणजे काही मला तुला कळू शकतं ते. मला माझेच केस येतात तेव्हा पण होतं ना मला वाचव. अरे नाही, पण त्याच्या मागे एकच गोष्ट असते, निव्वळ प्रेम असतं, खूप प्रेम. म्हणजे मी एवढंच बघतो, ती चित्र किती चुकली आहे त्याच्या मागे विनोदाचा भाग आहेच, प्रश्नच नाही. की परवा माझ्या एकाने ते चंद्रमुखीतलं बत्ताशाचं चित्र काढलेलं होतं एकाने, ते दिलं, तर बाबा म्हणतात हा कोण आहे आपल्या घरी, म्हटलं तुमचा समोर काय, एवढं वेगळं होतं ते. म्हणजे एक विनोदाचा त्या चित्रातला भाग सोडला, कारण त्यांची काहीच चूक नाही. मुळच जर टाकीत नसेल तर नळात कुठून येणार, असं म्हणतो ना आपण, गचीच्या टाकीतच पाणी नसेल तर नळात कुठून येणार. ते मुळातच टाकीत नसेल तर ते चित्रात उतरूच शकत नाही. त्यामुळे त्यांची चूक नाही, ती चेहराच असा आहे. एकदा फोनवर काहीतरी झालेलं सिरियस प्रॉब्लेम आणि उभा आहे रस्त्यावर, आणि मी फोनवर असं होतो की अरे असं समजत नाही का तुला, असं चालू आहे, आणि एक जणाला फोटो दे ना. मी म्हटलं अरे मित्रा, मला असं की 1-2 मिनटं तू बघ तर मी काय करतोय. तो बोला सॉरी तू थांबला 2 मिनिटं वाजला, तर मला एवढं ऑकवर्ड होतंय. मी थांब जरा, तुझ्या नंतर बोलतो, ये तिकडे मोठं काढ जा बाबा एकदाचा. अरे स्मशानात भेटतात लोक, माहिती, एकदा स्मशानात सेल्फी घेतली होती. कशी देणार तू मला सांग, स्मशानात अशी देऊ शकतो सेल्फी तू? पण त्यांना काही नाही रे. म्हणजे आता त्याच्या मागे प्रेम असतं सगळं म्हणणे, पण अरे तुम्ही सिच्युएशन्स बघा ना,
तर बिचारा ते काय करावं त्या ह्याने मला सांगितलं मित्रांनी. आणि हा असा जर फोटो माझा बाहेर पडला की स्मशानात यो करून फोटो देतो कसं करणार. तो मला सांगतो सर जरा हे करा ना यो. अरे यो कसं करू यार, तू कुठेच ते यो करा यो कोणीतरी गेलं आपण बाहेरच जाऊन घेऊया ना. नाही तर बाहेर नंतर जायचं आहे, लांब जायचं आहे. अरे पण सगळं ठीक आहे, आत्ता बाहेर जाऊया आणि घेऊया. होऊन जाईल कोण बघत नाही. अरे होऊन जाईल काय आता. म्हणजे आपल्याला जे आवडतात मोठे ते कदाचित समोर आलं आपलाही असू दे. आता सचिन तेंडुलकरचं मी त्यांचा डायहार्ड फॅन आहे. ते एकदाच मी भेटलो होतो त्यांना, इंग्लिश नाटक करत होतो त्यावेळेला. मी रडलो ढसाढसा. मी त्यांना सांगितलं 2 मिनटं मला रडू दे, कारण हे इमोशन्स आहेत ना अनेक वर्षापासून माझ्या आत आहेत, मला त्रास होईल त्याचा. तर असं आपलंही होऊ शकतं जसं त्यांचं होतं. सो इट इज खूप ह्युमन आहे ते. म्हणजे पण गमती जमती होतात. म्हणजे गमतीचा भाग हा खूप वेगळा आहे. लोकांना मला ऍक्च्युली भेटायला खूप मजा, मलाही खूप मजा रिॲक्ट करतात ते, त्यांचं एक वेगळं हे असतं. निवृत्त न्यायाधीश समजा तुझ्या जवळ आले, निवृत्त न्यायाधीश मोठा माणूस, आणि असं सुरू केलं तर काय करशील तुम्हाला सांग, काय रिॲक्ट होशील तू. आपल्याला एक आता न्यायाधीश येतात नाही खूप मोठे न्यायाधीश, कल्चरल शॉक आहे आपल्यासाठी. म्हणजे अगदी मान्य आहे. पण मी मगाशी म्हणालो ना की प्रत्येक मोठ्या माणसात एक लहान मूल दडलेलं असतं. त्यांना ना तो इतकी वर्ष त्यांना ते हसायचं असेल, हे असेल ना. सो मी त्यांना ते एक वेळ दिला त्यांना त्यांचं सगळं हे करण्यासाठी. सो मला एक फुल ओव्हरवेल्मिंग वाटतं अशा वेळेला की ती गंमत असतेच त्यांच्या कॅरेक्टरची, पण यार किती छान आहे की त्या एवढ्या मोठ्या माणसाला सुद्धा ना हे थोडंसं लहान व्हावं असं वाटलं. ही आपण सगळेच जण जे विनोदी काम करतोय हे सगळ्यांचंच ते नकळतपणे ते काम होत आहे. बरोबर. काळासोबत बदललं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? आणि मग तुम्ही ते स्क्रिप्टमध्ये त्याचा इन्कॉर्पोरेट करता त्या गोष्टी? हो, अगदी ज्या चालू आहेत. खूप महत्वाचा मुद्दा तू आता मांडलास नाही. काळानं रूप तुम्हाला बदललंच पाहिजे. कारण की सर तुम्हाला खरं सांगू, मी एकदा अवॉर्ड फंक्शनला आपल्या मराठी का गेलेलो, तर तेव्हा ते सगळे जोक आहे ना कोणाच्या हाईटवरनं तर कोणाच्या ह्याच्यावरनं, आणि मी मला असं झालं की आता हा टाइम गेला. म्हणजे आता मला नाही आत, आणि मी खूप लहानपणापासून बघतोय ते. किंवा एक तो फॉर्मॅट पण होता, प्रधानजीवाला एक फॉर्मॅट होता, राजावाला एक फॉर्मॅट होता. आणि मी म्हटलं अरे आता हा जोक लँड झाला, मग हे हाईटवरनं, आणि मग ते होतं टिपिकल जे हास्यचित्रामध्ये अजिबात बघायला मिळत नाही. ही सेन्सिबिलिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे असं वाटतं का? हो, हास्यचित्रात अजिबात बघायला मिळत नाही असं नाही म्हणता येणार, थोड्याफार फरकाने असतं. पण ना देर इज अ लिमिट. म्हणजे आम्ही एक लिमिट सेट करून ठेवलेली आहे की हा बॉडी शेमिंग किंवा कुठल्याही प्रकारचा विनोद न तुम्हाला हर्ट नाही झाला पाहिजे. बरोबर, त्याची मजा येईल ना इतपतच तो वापरायचा. आता बॉडी शेमिंगचे किंवा याचे विनोद, स्वतःवर विनोद करणे हा प्रकार आत्ताचा नाही आहे. हा विनोद पु ल देशपांड्यांपासून चालत आलेला आहे. पु ल देशपांड्यांचं कुठलंही साहित्य बघितलंस त्यांनी स्वतःवरच विनोद केलेले आहेत. असामी असामी घे, व्यक्ती आणि वल्ली घे, सगळे वल्ली येतात आणि पु ल देशपांड्यांची विकेट घेतात. आणि पु ल देशपांडे हे होतात, नॉन प्लस होतात. हा फॉर्मॅट आहे त्यांचा. जो सगळ्यात मोठा हे आहे, समोरच्या कोणाड्यात उभी भिंद माता, बेमटेरावांचं नाव घेते, माझा नंबर पहिला, असं पु ल देशपांड्यांच्या बायकोने उखाणा घेतला लग्नात. ते बेमटेराव म्हणजे पु ल देशपांडे. त्यांचं वाऱ्यावरच्या वरातमध्ये एक वाक्य आहे की मोठा बोर्ड असतो लिहिलेला त्यांचं स्वागताचं. म्हणून अरे व्याख्याताच्या आकाराप्रमाणे तुम्ही बोर्ड लिहिलाय का? हे स्वतःबद्दलचं बॉडी शेमिंग त्या काळी आहे. पण हा कसं मांडलंय बघा त्यांनी, किती सुंदर रित्या, की ते हर्ट नाही होत. त्यांनी स्वतःवर मांडलेलं आहे. तर त्यामुळे ना ते तितकंच राहिलं पाहिजे, स्वतःवरच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. बॉडी शेमिंग फार लेवलला नाही गेलं पाहिजे ते. बरोबर. त्यामुळे तू आता जो प्रश्न विचारतो फार महत्त्वाचा प्रश्न वाटला मला ह्या पॉडकास्टमधला, की तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे का? बदललंच पाहिजे. मी जो आत्ता विनोद करतोय तो कालातीत असेल असं मी नाही मान्य करून चालणार. 5 वर्षांनी ना समीर चौगुलेला त्याचा स्टान्स, त्याचा विनोदाचा प्रकार बदलावे लागतील. कारण बाहेर सगळं जग बदलत आहे, एक्सपोजर वाढत आहे आणि डिफरंट टाईप ऑफ कॉमेडी येते. तुम्ही जसं फ्रेंड्स सारखी केवढी मोठी सिरीज आहे, त्यांनी लेवलच बदलून टाकली कॉमेडीची, की सटल लेवलला सुद्धा तुम्हाला कॉमेडी करता येते. लोकांची आवड निवड चेंज होत जाते. विनोदाच्या प्रती बघण्याची दृष्टिकोन लोकांचा बदलत जातोय. त्यामुळे तुम्हाला ना जे अजूनही बदलत नाही आहेत ते इंडस्ट्रीच्या बाहेर आहेत. जे सक्सेसफुली बदलतात ते आज इंडस्ट्रीत काम करतायत. 4 कामं आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे बदलणं खूप गरजेचं आहे. मी आहे, मी तसाच राहणार, मी म्हणेन तोच विनोद असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमचं नाही तुम्ही टिकू शकणार. तुम्हाला तुमच्या स्टाईलप्रमाणे नाही काम करून चालणार. तुम्हाला प्रेक्षकांच्या आवडीनुसारच स्वतःला बदलावं लागेल. कारण हे संपूर्ण मॅटर प्रेक्षकांच्या आवडीनिवडीशी निगडीत आहे.
मला वाटतं हे इन जनरल आर्टबद्दल इन एनी फॉर्म ऑफ आर्ट परफॉर्मिंग आणि दोन्ही ललित कला असो किंवा सगळ्या, तर माझं म्हणणं हे की इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी, इट इज अ रिॲक्शन टू द सोसायटी, इट इज नथिंग एल्स. तर तुम्ही आधीचा नाही म्हणजे आधीचा रेफरन्स असू शकतो की तेव्हाच्या काळात आताच्या काळात, पण आताच्या काळात मांडावं लागेल तुम्हाला. आता मला पण असं होतं, तर मी पण टाइम झाला, मी पण जवळपास 2016-17 पासून कॉन्टेंट बनवतोय, कॉमेडीज कॉन्टेंट बनवतोय. इट हॅज एव्हरीथिंग. मी व्लॉग्स पण बनवतो, त्यात पण एक कॉमेडीची फ्लो, कारण मी इन जनरल ह्युमरस माणूस आहे. बरोबर आहे. तर विथ टाइम मला पण समजतं की तुला आता फार तर आत्ताची जनरेशन आहे त्यांना माझे विनोद कळतायत का असं मला प्रश्न पडतो कधी. कारण मी तर माझ्या हिशोबाने करेन, माझ्या एज ग्रुपप्रमाणे करेन, तर तो एक झाला केटर करणं. पण आत्ताच्या घडीला जे चालू आहे त्यातनं गोष्टी नाही घेतल्या तर मग ते सगळ्यांना आपण नाही हसवू शकत. एक सर्टन नंबरच आहे. मी मगाशी सांगितलं होतं तेच ना, की आता तू जुने पिक्चर किंवा गजरा नावाचा कार्यक्रम यायचा बघ, फार सुंदर असायचा गजरा, जो दूरदर्शनला असायचा. म्हणजे तुला कधीच आठवणार नाही, मी लहानच होत 80 मध्ये असायचा तो विनोद. जर आता तू बघितला सुद्धा थोडासा सपक वाटेल तो, कारण त्यावेळेला प्रेक्षकांची माइंडसेट तीच होती. त्यावेळेला तो फार सुंदर वाटायचा कार्यक्रम. पण आता प्रेक्षक विनोदात खूप पुढे निघून गेलेले आहेत. अँटिसिपेशन खूप वाढले, जो मगाशी आपण मुद्दा म्हटला तोच. प्रेक्षकच आधी तो विनोद तयार करतात. अर्धा विनोद त्यांना कळला ना की त्याचा पुढचा विनोद प्रेक्षक आपला आपला तयार करतात. अरे हाच असणार, तो नसला की प्रेक्षकांना आवडतो. अरे हे काहीतरी वेगळं आहे. तर ते जे नसणं आहे ना, ते तू जर कॅच केलंस ना तर तुझा विनोद वाचतो. बरोबर. हे आत्ता या घडीला तेच चाललेलं आहे, प्रेक्षकांचं अँटिसिपेशन ब्रेक करायचं. बरोबर. आत्ता जे तुम्ही इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती जे काय कॉमेडी बघताय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, खूप छान आहेत खरं तर ना. कॉमेडीला एक चेहरा दिला सामान्य माणसाला या सगळ्या हे जे रिव्होल्युशन झालं मध्ये रील्स आणि याच्या बाबतीत. अदरवाईज तू मला कसा भेटणार सांग ना. बरोबर. तू मला भेटण्याचं एक खूप मोठं योगदान या रील्सचं आहे. आता हे बघ, प्रत्येक गोष्टीला कॉन्स असतात तसे प्रोज पण असतात, प्रोज असतात तसे कॉन्सही असतात. तर मला असं वाटतं की आणि हे पूर्वापार चालत आलेलं, अनेक वर्ष ते चालत आलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला एक चांगली बाजू असते, एक वाईट बाजू सुद्धा असते. त्यामुळे हे वाईटच आहे आणि हे वरदान आहे याच्यात भांडण्यात किंवा याच्यात वाद घेण्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण मला असं वाटतं की आज घराघरातल्या काही फेसेसना आज जगापर्यंत पोचवलं आहे, त्यांच्यातला कॉन्फिडन्स बिल्टअप झाला आहे. त्याचबरोबर काही वाईटही गोष्टी झाल्यात की काहीही केलं तरी चालतं, हेही आज सगळीकडे आले. जे आपण बघतोय ते जास्त आहे सध्या, त्याचा पर्सेंटेज जास्तच आहे, जास्त आहे, स्टफ कमी आहे. पण पूर्वीचे एका थिएटर पुरतं मर्यादित असायचं की तुम्हाला एखादा कार्यक्रम बघायचा असेल तर तुम्ही बालगंधर्वला जा, भरत रंग मंदिरला जा, दीनानाथ मंगेशकरला जा. आता ते नाही आहे. आज तुम्ही घरबसल्या तुमच्या चॉईसने कुठेही ते बघू शकता. बरोबर. हे जे डिजिटल क्रांती आपण जे म्हणतो अख्ख्या वर्ल्ड वाईड झालेली आहे, त्यांनी खूप फरक पडलाय सामान्य जनतेला. सामान्य जनता सुद्धा विनोद करू शकते किंवा विनोद मी केला तर तो लोकांपर्यंत पोहोचेल हा कॉन्फिडन्स माझ्यात आज आलाय. सामान्य माणूस मी, कोणी नाही आहे आज, मला काही फेस नाही आहे, पण यार मी आणि माझी बायको करूया का आपण असं. एक केलं, अरे याला चांगले लाईक्स आले, मग अजून करूया, मग आपलं ह्यावेळेला असं करूया. हे जे माझं थिंकिंग सुरू होतं ना त्या कलेप्रती, बरोबर, स्क्रिप्टिंगचं तुझं जे असतं ना की अरे इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आता मला चांगलंच केलं पाहिजे, हे तू तुझ्या कामाकडे गांभीर्याने बघायचं, हे जे ती जी दृष्टी आली ना तुझ्याकडे. अदरवाईज तू असं नाही करत. आता काम करताना तू 4 वेळा विचार करतोस की मी काम करताना जे आम्ही करतो की मी काम केल्यानंतर ना समाजात फरक पडायला लागलाय. करेक्ट. नकळत कळतपणे, अकळत नकळतपणे आजार बरे व्हायला लागलेत, आत्महत्या थांबायला लागल्यात. हे तर खूपच आहे, असे खूप अनुभवले आम्ही. हे केल्यावर तुम्ही ना तुमच्या कामाप्रती जास्त रिस्पॉन्सिबल होता की मी काहीही केलं तर नाही चालणार, मी काही केलं तर चालेल पण काहीही केलं तर नाही चालणार. हे जे स्वरातला फरक आहे ना तो तुला जाणवायला लागला. तेवढाच फरक येते अंडरस्टँडिंग. हे प्रत्येकाला कळायला लागलं. त्यामुळे हे आले, ही क्रांती आलेलीच आहे. पण त्यामुळे विनोद पण बऱ्याच ठिकाणी उथळ झालेला आहे. बरोबर. म्हणजे एक लिमिट आपण आपली आपली क्रॉस करत नाही. मी माझी एक लिमिट आहे विनोदाची, थोडासा फाजील वात्रट चालू शकतो पण ती गलिच्छपर्यंत नाही गेली पाहिजे. त्यांनी तुला गुदगुल्या झाला पाहिजे विनोदाने, पण त्याने तुला आठ्याने आल्या पाहिजेत कपाळाला. आणि आपण एवढे भाग्यवान आहोत या, तू आत्ता म्हणालास ना की आपल्याला ना पटकन मिळतं कौतुक. मी एक पंच टाकला ना की त्याचं कौतुक समोरून मला देतात. हे ना कौतुक होणं पण खूप गरजेचं आहे. सध्याच्या कॉर्पोरेट फील्डमध्ये नाही होत. मी सांगत नाही पण आज अनेक वेळेला मेंटल स्ट्रेसमुळे सोयरेसिस सारखे आजार खूप वाढत चाललेले आहेत. मेंटल स्ट्रेसमुळे तो आजार होतो, हातापायाला ते हळूहळू हे व्हायला लागतं. कारण ना सतत टेन्शन आहे.
वर्षभर अप्रेझल होईपर्यंत कौतुकच नाही आहे तुमचं. तू 100% काम केलंस ना की तू 200% का करत नाहीस, यासाठी कॉर्पोरेटमध्ये खूप तुला तर माहिती आहे, यू नो इट व्हेरी वेल. आपल्याला तसं नाही आहे. सो मी आय कन्सिडर मायसेल्फ सो लकी की आज मी काम केलं नाही, मला कौतुक नाही. कौतुक मिळलं ना तुला एक आनंददायी वातावरण तयार करता की येस मी चांगलं काम केलं, येस छान काम केलं. हे जे वाटणं असतं ना मी चांगलं काम केलं, हे कलाकार त्या बाबतीत खूप भाग्यवान आहेत. सर तुम्हाला रील या फॉर्मॅटबद्दल काय वाटतं? जे एक आता तर थोडं टायमिंग वाढलं आहे, 3 मिनटं झाले, पण बराच काळ 1 मिनटं 30 सेकंद असा होता. हा फॉर्मॅट जो आहे की ज्याचं एक काइंड ऑफ त्याच्यात आम्ही म्हणजे कॉमेडी प्रेझेंट करतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर असं तुम्हाला करायला आवडेल का? आत्तापर्यंत तोंड फाटेस्तोवर बोलत होतो मी, पण तू एकदम मला गप्प केलंस. कारण नाही तेवढं मला आवडत नाही, आवडतो पण तो मला ना ते नाही कळत त्यातलं काही फारसं. कदाचित टेक्निकली थोडंसं ते डिजिटल, ते आमची अशी जनरेशन आहे की फार लगेच आम्ही ते शिकत नाही या गोष्टी. शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतो की माझ्याही आता ते मोबाईल माझ्याकडे अगदी आयफोन घेतलेला आहे, तो ते का फॅनने मला दिला गिफ्ट म्हणून, अदरवाईज मी तो घेतला पण नसता. अच्छा. हां, अमेरिकेत आम्ही गेलो होतो तर त्यावेळेला एका फॅनने मला तो गिफ्ट केला, आयफोन 16 प्रो मॅक्स. एवढं काही गरजच नाही मला, त्यातलं कळतच नाही. कारण मला फोन येणं हे बनवणं एवढंच आहे. आमचे हसरीतले सगळे जे आमचे सहकलाकार आहेत ते माझे गुरु आहेत या बाबतीत. मी सगळ्यांना शिवाली मला हे सांग कसं करायचं, प्रिया हे सांग, पीपी हे सांग, पीपी एकदम हे आहेत त्याच्यातले एक्सपर्ट आहेत. त्यामुळे मी ना अशी मला स्वतःहून सण आपण करूया, मला जबरदस्ती केली, मला फोर्स, तुला जर मला माझ्याकडून रील हवं असेल ना तर मला तुला फोर्स करावं लागेल. मी आधी 3 वेळा नाहीच म्हणणार किंवा 3 वेळा दुर्लक्ष करून वेगळीकडे विषय नाही. पण तुझं चिवट असशील ना, तू नाही दादा मी काय म्हणतो आपण रील करूया, तर तुम्ही रील करेन. कारण मला तो फॉर्मॅट असं भीती वाटते त्या फॉर्मॅटची, कसं करतात मला माहीत नाही. टिकटॉक किंवा असं क्लोज येऊन ते एक्सप्रेशन देतात ना, नाही जमत मला. ते वेगळे जनरेशन आणि ते वेगळाच एक जमात होते असं मी म्हणेन. पण मी सध्याचं आहे ते जमाना, ते महत्त्वाचंच आहे कारण ते जास्त बघितलं जातं. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे ते करेन मी, असं म्हणजे आवडेल असं. बरोबर, असं आवडेल. ठीक आहे, थोडं 3 वेळा सांग, कन्व्हिन्स करायला आपल्याला जर रील करायचं. लक्षात ठेवा कधी 3 जणांनी 9 वेळा कन्व्हिन्स करा. रिसेंटली तुम्ही असं काही वेगळं केलं का की आता तुम्ही बराच टाईम झाला हास्यजत्रा करताय असं मी म्हणेन, किंवा स्क्रिप्ट लिहिताय, रोज जाताय सेटवर हास्यजत्रा करताय, इव्हन आता फिल्म पण येईल वगैरे वगैरे, पण असं काहीतरी वेगळं केलं का? हां, केलं मी. म्हणजे अनेक वर्ष माझ्या मनात तो एक विषय होता. सध्या मी माझा एकपात्री कार्यक्रम करतोय. हां, समय मैफिलीत माझ्या नावाचा. मी आधी म्हटल्याप्रमाणे पु ल देशपांडे म्हणजे दैवत आहेत. तर पु ल देशपांडे तुला आठवत असेल कारण तू बऱ्यापैकी तुझं वाचन आहे. निवडक पु ल नावाचा एक कार्यक्रम ते करायचे आणि ते तांब्या भांड असं बाजूला ठेवायचे आणि ते वाचन करायचे. ती पद्धत मला इतकी मनात बसली आहे किंवा भरली आहे की ती पद्धत कुठेतरी पुन्हा या जनरेशनला, या पिढीला कळावी, आणि त्याच धर्तीवरचा कार्यक्रम केलेला आहे. हे अभिवाचन आहे. ते जेव्हा मी सुरू केलं, पहिला शो माझा जुलै महिन्यात झाला, ते 1.5 तासच होतं. कारण मला कॉन्फिडन्स नव्हता की 1.5 तास होल्ड करू शकेन का ऑडियन्सना. स्ट्रेच 1.5 तास मला माहीत नव्हतं, कारण मी काय असं काही हे नाही आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला. पण तो कार्यक्रम आज 2.5 तासाचा होतो. वाव, मध्यंतर होतं त्याचं. रसिकांनी अत्यंत उचलून धरलेला कार्यक्रम आहे तो, आणि एक विषय आहे त्याला प्रॉपर, आणि तो 2 तास मी कार्यक्रम करतो. क्या बात आहे. आणि लोकांना मी म्हणतो ना की आपण दरवेळेला नॉस्टॅल्जिक होणं हा सुद्धा एक गमतीदार प्रकार असतो आयुष्यातला. आपण नेहमी भविष्य बघतो, भविष्य बघताना आपण आपले असं करूया तसं करूया. कधीतरी ना भूतकाळातल्या ज्या पानांच्या डायऱ्या असतात ना, ते आपण चालत असताना अचानक एक मोराचं पीस येतं किंवा जीर्ण झालेलं एक पिंपळाचं पान येतं, आणि त्या भोवतीच्या रुंजी घालणाऱ्या ज्या आठवणी असतात ना, त्यात एक क्षणभर आपण रमतो. ते जे रमणं असतं ना, ते मी तुला 2.5 तास रमवतो. क्या बात आहे. तर हा कार्यक्रमाला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आहे. आणि बाहेरसुद्धा मी सिंगापूर, बहारीन, इंडोनेशिया, दुबई असे 4 ठिकाणी त्याचे प्रयोग केले महाराष्ट्र मंडळाचे. प्रचंड रिस्पॉन्स होता, आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे बऱ्यापैकी हाऊसफुल होतात प्रयोग माझे, पुण्या, मुंबई सगळीकडेच. या कार्यक्रमामुळे तुम्हाला परत नाटकाकडे गेल्यासारखं वाटतं का? हां, थोडंसं असं वाटतं. आणि आनंद याचा हाच आहे की फक्त माझ्यासाठी लोक येतात, हे जे आहे ना. बरोबर, 700-800 लोक येतात फक्त समीर चौगुले या नावासाठी येतात. कदाचित त्यांना विश्वास असेल, कार्यक्रमाबद्दल काही माहीत नसताना समीर चौगुले या नावावर विश्वास ठेवून ते येतात. यांनी थोडंसं रिस्पॉन्सिबल पण वाटतं स्वतःला की अजून चांगलं केलं पाहिजे. पण आनंद आहे. कलाकाराला शेवटी प्रेक्षकांचं प्रेम याशिवाय दुसरा आनंद नसतो असं मला वाटतंय. कारण
कितीही आजारी असला कलाकार तरी तो 3 तास रंगमंचावर गेल्यावर सगळे आजार दूर असतात, त्याच्यानंतर तो कोसळून पडतो. अशी अनेक उदाहरणं आहेत, प्रत्येकाने अनुभवलेलं आहे ते. त्याचं कारणच ते, आपण कलाकार त्यासाठीच झालेलो आहोत. आणि अभिवाचन प्रकार आहे, खूप कठीण आहे. सध्या हा नाही कोणी करत आहे. स्टँडअप खूप आहेत, बरोबर. अभिवाचन, विनोदी अभिवाचन एकट्याने 2.5 तास करणं हा प्रकार नाही आहे. तर कुठेतरी मला ते स्वतःला सेल्फ चॅलेंजिंग पण वाटलं. बरोबर. ऑलवेज मी ना अशा गोष्टी करत आलेलो ज्या आत्तापर्यंत दुनियात इथे कोणी केलेलं नाही मराठीत. मी चार्ली चॅप्लिन केला, जो आत्तापर्यंत कोणीच नाही प्रयत्न केला. बरोबर. आणि तो अनएडिटेड केला. तू जे बघतोस हास्यचित्र किंवा कॉमेडीच्या बुलेटिनमध्ये, त्यात एडिट नाही आहे, कंटिन्युअस केलेलं आहे मी. कठीण होतं माझ्यासाठी. तर असं सातत्याने आज अभिवाचन 2.5 तासाचं कोणीच नाही करत आहे, तर मी ते करतोय. कुठेतरी पु ल देशपांड्यांना माझ्यातर्फे एक मानवंदना पण जाते, कारण त्यांची बरोबरी आपण नाही करू शकत. ती देवाची माणसं आहेत. बरोबर. आपली तेवढी ऐपत नाही, पण आपण मानवंदना देऊ शकतो त्याचा एक सच्चा भक्त किंवा सच्चा प्रेमी म्हणून. बरोबर. कारण पुलन एक प्रत्येकाच्या हृदयात एक एफडीचा कप्पा आहे, पु ल देशपांडे या नावाचा. हो की नाही? एफडी एक कप्पा आहे की ती काय फिक्स डिपॉझिट आहे आपल्या हृदयात. बरोबर. पुलं म्हटले की जसं गुलजारांसाठी एक आपल्या हृदयात एक कप्पा आहे. एक 2-3 एफडीज आपल्या आहेत. सचिन तेंडुलकर, लता दीदी, अमिताभ बच्चन असे कप्पे आहेत. त्यामुळे तो एक कप्पा आहे, तर त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आता तुम्ही सई तांबणकर म्हणा, प्रसाद ओक म्हणा, यांना तुम्ही ऑलमोस्ट रोजच भेटता, सेटवर भेटता, पण तो तिकडचा रिलेशन तिकडचं हे वेगळं आहे, रॅपो वेगळा आहे. फिल्मवर काम करताना कसं वाटलं? नाही, खूप वेगळं अनुभव होता तो माझ्यासाठी. खरं तर प्रसादची ही 109वी फिल्म आहे, गुलकंद. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की प्रसादनी काय केलंय काम त्यांनी चित्रपटात इतकी वर्ष. सईची सुद्धा 56 का 57वी फिल्म आहे ही. आणि मी पर्सनली या दोघांचा खूप मोठा फॅन आहे. सईचा मी डायहार्ड फॅन आहे. आणि तिला हा फॉर्मॅट, चित्रपट हा फॉर्मॅट इतकं चांगल्या पद्धतीने कळला आहे दोघांनाही, प्रसादला सुद्धा. मी तेवढ्या फिल्म्स नाही केल्या, मी मोजक्या केल्या, पण अनेक त्यांना ती फ्रेम कळते, पर्टिक्युलर फ्रेमला किती एक्सप्रेशन्स द्यायचे याचं गणित त्यांना बरोबर कळलेलं आहे. कारण की जे मला सांगावं लागतं. आणि स्टेजवरचं आणि फरक पडतो, खूप ऍक्टिंगमध्ये फरक पडतो. सई प्रसाद दोन्हीकडे काम करत आहेत. हो, आज सई वेबसिरीजमध्ये काम करते, चित्रपटात काम करते. त्यामुळे आमची आधी सई कोणीच नसताना सुद्धा मी तिला ओळखत होतो. कारण ती जेव्हा फू बाय फू मध्ये पहिल्यांदा को अँकर म्हणून आली निलेश साबळे बरोबर, त्यावेळेला मी फू बाय फू मध्ये कंटेस्टंट होता. तेव्हापासून सईचा प्रवास मी बघितलेला आहे. आणि आस्था गायकचा सईने स्वतःला ज्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे, खूप मला तिच्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे. आणि तिने मला खूप चांगल्या पद्धतीने त्या रोलला कोऑपरेट सुद्धा केलं. आणि ती चिल आहे त्याची ना, म्हणजे मैत्री पण आहे तेवढी चांगली, त्यामुळे ते इश्यूज नाही आले. आणि मुळात गोस्वामी सर आणि आम्ही एकत्र काम केल्यामुळे प्रसाद तर खूप चांगला मित्रच आहे. माझा सीन नसताना सुद्धा प्रसादला ऑब्झर्व करणं, सईला ऑब्झर्व करणं हे सुद्धा खूप शिकून गेलं. मी त्यांना कदाचित हे माहिती नसेल, पण मी त्यांचे अनेक सीन फक्त ऑब्झर्व केलेत लांबून, मॉनिटरवर ऑब्झर्व केलेत की ते कसे फेस करतात, जे मला जमत नाही. आता मी त्यांच्यासमोर म्हणाले की अरे समय तू काय सांगतो, ह्या गोष्टी होतीलच, पण ज्या आहेत त्या आहेत गोष्टी. माझ्या मते तुझं शिकणं कधीच थांबलं नाही पाहिजे नील. म्हणजे ज्या क्षणाला तुला वाटायला लागते की मला सगळं येतं, त्या क्षणाला तुझी अधोगती सुरू होते. सातत्याने तुला काहीतरी कमी असली पाहिजे तुझ्या आयुष्यात, बरोबर, की हे नाही जमत आहे मला, हे कमी पडत आहे, तेव्हाच तू काहीतरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोस. तुम्हाला काय वाटतं तुमचं काम कसं झालंय गुलकंदमध्ये? आता ट्रेलर बघून तर लोकांना खूप आवडलं की ज्यांनी मी अजून चित्रपट बघितलेला नाही, व्हेरी फ्रँकली. सरांनी अजून आम्हाला दाखवलेलं नाही, पण ज्यांनी बघितलंय त्यांनी खूप कौतुक केलेलं आहे. पण त्या कौतुकनं तुम्हाला अजून जास्त टेन्शन देऊन जातं की ते कौतुक करतायत ते खरंच तसं चांगलं झालंय का. ते शेवटी ना आपल्याला आवडणं खूप गरजेचं असतं. त्या क्षणाला असं आपल्याला वाटेल की यार ह्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकलो असतो, असंही कदाचित वाटू शकेल. त्यामुळे ना माझ्या कामाबद्दल मी तसा थोडासा साहशक असतो की मी थोडासा एक म्हणतात ना आपण एक थोडंसं टिक्काकार बसतात त्या यांनी सुद्धा मी अनेक वेळेला बसतो माझ्या कामावर. नाही इथे थोडं वेगळं करायला पाहिजे होतं. त्यामुळे लेट्स सी, चांगलं झालं आहे, पण मी सर्वस्व ओतलंय त्यात. ती जी कॅरेक्टरची गरज होती ती, आणि बेस हीच आहे की गुलकंद हा तुम्हाचं मनोरंजन करणार आहे. मनोरंजन करून नात्यांमधला जो गोडवा आहे तो तुमच्या वाढवणार आहे. तुमचा आवडता सिंगर कोण आहे? एक म्हणजे मोहम्मद अजीज बोल नका. हां, मोहम्मद अजीज नाही, मोहम्मद रफी जी मला प्रचंड आवडतात. आणि पंडित भीमसेन जोशी मला खूप, म्हणजे ती कुणाला आवडणार नाही, देवाची माणसं आहेत ती. आणि कुमार सानू मला, कारण 90s मध्ये
कुमार सानू आजूबाजूला असायचं रे, रिक्षाच्या आजूबाजूला वगैरे. झंकार बीट्स, कुमार सानूचीच गाणी असायची. धीरे धीरे से मेरी जिंदगी. फन होता रे तो आयुष्यातला, ते एन्जॉय करायचे गातात. हां. आणि मला तिथला मायकल जॅक्सन माझ्यासाठी मेडिटेशन आहे. म्हणजे क्या बात आहे. हां, मी वॅको जाको ज्याला सगळे म्हणतात, की त्याची अनेक गाणी, आय जस्ट कांट स्टॉप लव्हिंग यू वगैरे, ते ऐकत म्हणजे ना असं कुठल्या तरी याच्यात गेल्यासारखं वाटायचं. करेक्ट. किंवा किशोरी आमोणकर मला फार ऐकायला, मी गायला, मी लिहायला बसलो ना स्किट, की असं काहीतरी लावलेलं असतं बॅकग्राऊंडला. किंवा ना इन्स्ट्रुमेंटल आवडतात मला. बरोबर. ते हिंदी पिक्चरचे इन्स्ट्रुमेंटल असतात, मराठी चित्रपटाचे इन्स्ट्रुमेंटल असतात. किंवा फक्त मला पियानो हे वाद्य प्रचंड आवडतं, यानी वगैरे असं. हां, मला असं ना मोझार्ट बिझार्ट मी ऐकतो कधीतरी पियानोचं. मला असं वाटायचं की मी काय माझं यायला पाहिजे मोझार्ट. मला म्युझिकवरची एक आठवण आहे, फार गमतीदार आहे. मला ना आधीपासून ना तोंडाने म्युझिक द्यायची खूप सवय आहे. इथं ना कॉलेजला असताना कुमार कला केंद्राची स्पर्धा होती आणि एक सिरियस सीन होता आधीच्या एकांकिकेत, आणि त्यांचं ना म्युझिशियन आलेलं नव्हता. तर ते खूप टेन्स होते. तर मी म्हटलं काय झालं, तुम्ही रडायला लागले काय जण, तू म्युझिशियन आलेलं नाही, फायनलचा प्रयोग आहे. म्हटलं काय आहे, त्यांची आई का काहीतरी घर सोडून जाते म्हणे, तर तो बासरीवालाच आलेला नाही. म्हटलं मी तोंडाने देऊ का? आणि यू वोंट बिलीव्ह, मी तोंडाने करून दाखवलं तर प्लीज सॉरी मी येतो. आता बघ, तू असे डायलॉग घे काहीतरी तुझे, होय मी घर सोडून चालले, तुला एक कंटेंट सांगतो त्याच्या पद्धतीने, आणि सिरियसली डायलॉग घे आणि इम्पॅक्ट बघ कसा आहे. ओके. मग तुला खोट, आई ही गृहिणी असते पण आईला तुम्ही टेकन ॲज अ ग्रँटेड नाही, या पद्धतीने काही डायलॉग घे. ओके. आता मी म्युझिक देतो बघा. नाही, मी घर सोडून चालले, मला वागणूक जी मिळायला हवी ती मिळत नाही, मला जी किंमत मिळायला हवी ती मिळत नाही आहे. मी राबत असते, तुमचे डबे बनवणं, तुमचे कपडे धुणं, आणि तुम्ही मला अशी वागणूक देता. मला नाही पटत, मी निघते. असं मी आणि कोणालाही कळलं नाही की हा तोंडाने देतोय. काय डेंजर. अरे असे खूप प्रकार केले तुला माहिती आहे का. आम्ही म्हणजे ना हे सगळं आता हास्यतेत दिसतंय ना, त्याची सुरुवात ना फार कॉलेजपासून व्हायची रे. कॉलेजला असताना आम्ही ना कुणाच्या घरी गेलो ना, घरी वगैरे, की उगीच ना कुकुरच्या शिट्टीचा आवाज काढायचा. तिथे थोडंसं असं ना व्हायचं की आत काही ठेवलंय का किचनमध्ये बघायला, काही नाही रे. किंवा कॅन्टीनमध्ये कॉलेजमध्ये एनर्जी नावाचं ड्रिंक यायचं माहिती आहे ना, ते घेऊन ना असं उघडायचं. तोंडाचं मी काय दिलं याला, एनर्जी दिले का, सोडा कसा ते सगळं ना आता म्हणजे क्रेझीनेस आहे हे पाहिजे. ही हा वेडेपणा ऍक्च्युली मित्र असे पाहिजेत, फाजीलपणा करणारे सगळं. आता मोबाईल व्हायब्रेटरचा होत किती जणांना फसवलंय. आता ते सगळ्यांना माहिती आहे म्हणून आधी तुला कळणार नाही मी काढतोय. मी पाणी पण पिऊ शकतो हे करताना. शपथ क्या बात आहे. व्हेरिएशन व्हायब्रेशन मध्ये व्हेरिएशन, क्या बात आहे. अरे म्हणजे आता हे सगळे क्रिएटिव्हिटी आहे रे, ह्याला किडेच म्हणतात, दुसरा शब्द नाही, किडे. ओके, मजा आली. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. नाव आता तुम्ही इतके वर्ष कॉमेडीमध्ये, म्हणजे हास्यचित्रमध्ये कॉमेडी ॲज अन ॲक्टर, तुम्हाला कॉमेडी ॲक्टर किंवा एक कलाकार म्हणून बघितलं जातं, पण नेहमी आधीपासून तुमचा हाच प्लॅन होता की आपल्याला कॉमेडीमध्येच करायचं आहे, किंवा ह्या पुढे तुमचे असे काही प्लॅन्स आहेत का की तुम्हाला थोडंसं कधी डिरेक्ट करायला आवडेल, किंवा ऑफकोर्स स्क्रिप्ट लिहिणं तर तुम्ही करतातच, पण एक वेगळं काहीतरी काम करायला आवडेल की मला लोकांनी ॲज अ सिरियस ॲक्टर पण परसिव्ह करावं नुसतं, कारण की आपल्याकडे तर पटकन आता कॉमेडी म्हटलं किंवा कॉमेडी असं आहे. तुमचं काय आहे याच्यावर विचार? तसं काही प्लॅन नव्हता. मी तुला सांगितलं ना, माझं पहिलं नाटक शाळेतलं फार फसलं होतं. म्हणजे मी ब्लँक झालो होतो तिकडे, आणि ते म्हणजे इतका अभिनय बघून मग मला टीचरने सांगितलं की तू स्पोर्ट्समध्ये चांगला आहेस, तिथे जा, इथं नको येऊस. म्हणजे किती शाणी होती बघा टीचर, तिने मला स्पोर्ट्समध्ये ढकललं 8-9 वर्ष. आणि त्यानंतर कॉलेजला आल्यावर मी म्हटलं ना, माझे विश्वाससोनी गुरु माझे भेटले, तिथे माझ्या मनात हे आलं. त्यामुळे असं प्लॅन नव्हतं कॉमेडी करायची, पण ना ते एक नाटक सुरू झाल्यावर ना कुठेतरी
फार आनंद वाटायला लागला की लोक आपल्याकडे बघून हसतायत. हां, हे एक फिलिंग असतं ना, वेगळं असतं. आणि मग असं वाटायला लागलं की आता बघ, प्रत्येक क्रिकेटर असतो त्याची एक स्पेशालिटी असते. आता सचिन सर आहेत, त्यांची बॅटिंग स्पेशालिटी आहे. बरोबर. याचा अर्थ ते प्लेयर काहीच करू शकत नाहीत का, ते बॉलिंगही करू शकतात, फिल्डिंगही उत्तम करतात, पण त्यांची स्पेशालिटी बॅटिंग आहे. तसंच कलाकारांचं असतं. तो कॉमेडी कलाकार हा कलाकार असतो, तो सिरियसही करू शकतो, सगळं करू शकतो, पण त्याला आवडतं विनोद करायला. मला विनोद करायला आवडतं कारण ते चॅलेंजिंग वाटतं. मला सिरियसपेक्षा जास्त चॅलेंजिंग वाटतं, कारण तुम्हाला सतत क्रिएटिव्ह राहावं लागतं. माझ्या मध्यंतरी खूप झालं, हे कॉमेड्या करतात, स्किटं करतात, यांच्यावर कॉमेडीज करायचं असं लोकांना खूप वाटतं की आयुष्यभर. पण मी तुला खरं सांगू, जेव्हा इंडियन आर्मीमधले कर्नल किंवा जवान येऊन आम्हाला भेटतात आणि सांगतात की आम्ही तुमचं सगळे मराठा बटालियन बघतो, त्यावेळेला मी म्हणतो मी माझा नाही सांगतो, मी कॉमेडी करतो. मी जर त्यांना आनंद देऊ शकत असेल ना, तर मला दुसरी सगळी ट्रोलिंग आणि सगळी हे मला माफ ॲक्सेप्टेड. हे जे आहे ना, हे यामुळेच हास्यजत्रा अजूनही सगळे छान टिकून आहेत किंवा अजूनही ते खूप आनंददायी देते लोकांना, कारण ते चॅलेंज आहे. इट इज कठीण. प्रत्येक एपिसोड नंतर आम्ही असे बसलेलो असतो, आता काय करायचं. असं नाही की आम्ही हो गया रे 900 एपिसोड अभी करेंगे. दर एपिसोड नंतर ते प्रेशर असतं आम्हाला. त्यामुळे गुलकंदला अजून वेगळं प्रेशर होतं. हास्यजत्रेचं एक्सपेक्टेशन लोकांचं, त्याच्यावर गुलकंदचं एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेशन जेवढे असतात ना, सचिन तेंडुलकर जेव्हा स्टेडियममध्ये घुसते तेव्हा सचिन त्या टेम्परामेंटमध्ये त्या सचिन सरांना 100 काढायचे असतात. काय टेम्परामेंट असेल बघ, याच्यापेक्षा दुसरं उत्तम उदाहरण नाही. डेंजर. आणि एक्सपेक्टेशन लोकांचे खूपच हे वाटतं. माझ्याकडून एक्सपेक्टेशनच नसतील ना, तर मी रिस्क नसते, माझी रिस्क लेवल खूप कमी असते. काही केलं, झालं नाही झालं, लोक गप्प असतात. पण एक्सपेक्टेशन समीर चौगुले आहेत ना, आता त्यांनी हेच केलं पाहिजे किंवा ह्याच्या वर केलं पाहिजे. हे एक्सपेक्टेशन लेवल ना तुम्हाला जास्त मेहनत करणारा भाग पाडते. ती प्रेशर, आणि आय लव्ह दॅट प्रेशर. स्वीट प्रेशर आहे. हां, ते आय लव्ह दॅट. ते मी इन्सिक्युअर होणं, सतत हे करणं, चिडचिड होणं, आय लव्ह दॅट प्रेशर. जे INTला होतं आपल्याला माहिती ना. आठव पहिल्या दिवस विंगेत कसा असायचं INTला. ओ गॉड, हे अजूनही मला आज विंगेत हास्यजत्रेचे एवढे हजारो स्किट केल्यावरही मला ते फील होतं, आणि त्याच्यातूनच कदाचित चांगलं काम होत असेल. आणि तेच हंबल पण ठेवतं आपल्याला, ते जमिनीवर. रंगभूमी जोपर्यंत आहे, रंगभूमी तुम्हाला लायकीच दाखवतात रे सातत्याने. रंगभूमी ना, नागमोडी रस्ते आहेत कोकणातले, तिथे तुम्ही अलर्ट असता त्याच्यावर, कारण तुमचा ना कधी ऍक्सिडेंट होईल यासाठी ना नागमोडी रस्ते असतात ना, तुम्ही अलर्ट असता सतत. ऍक्सिडेंट मोठ्या रस्त्यावर होतात जिथे रिलॅक्स अभि हो गया लाईफ, असं असते गंमत. व्हेरी नाईस एक्झाम्पल. बट या नोटवरती मला असं वाटतं की गप्पा तर चालू राहतीलच. भरपूर गप्पा झाल्या, आणि मध्ये मध्ये पण ब्रेकमध्ये भरपूर गप्पा झाल्या, चहा झाल्या, कॉफ्या झाल्या. बट मजा आली सर. हे करण्यासाठी मी खूप टाइम स्वतः सुद्धा थांबलेलो, आणि मी सुद्धा योग आला, असा एका गुलकंद सारखा गोड योग आला, आणि फायनली हे झालं. थँक्यू सो मच, तुम्ही आलात, एवढ्या मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारलात माझ्याशी. आणि मी रोज तुम्हाला हास्यजत्रेत बघतो जेवताना, रोज म्हणजे रोज. आणि आज समोर बसून मन असं दिल खुलास आणि मनापासून गप्पा मारला, आज बरं वाटतंय. खूप छान, आणि खूप जरा शिकायला पण मिळालं कॉमेडी बद्दलचे. नाही, तो एक जर पॉईंट जर टेक अवे मी जर म्हटलं, ते रिॲक्शनवालं जे म्हटलं की आता ती घेणार आहे आणि मला रिॲक्ट करायचं आहे, मला ही गोष्ट आज रिअलाइज झाली. मी कधी स्किट त्यावेळेने नाही बघितलं. मी नेहमी त्यावेळेला की हे तुम्ही रिॲक्शनमध्ये पण पंचेस काढताय. माणूस जेव्हा 3-4 जण 5-5 कॅरेक्टर न सोडता तुला 25 काढता आले. हा, ते जे आहे हे खूप मला, मी कुठे ना कुठे माझ्या रीलमध्ये अप्लाय करतो. हे मला आत्ता जाणवलं तुमच्याशी बोलताना की अरे हा, हे आपण पण लावतो, पण हे आपण ह्या वेने नाही बघत, आपण ह्या वेने या गोष्टीकडे बघतो. बट सॉर्ट ऑफ एक छोटासा मास्टर क्लास झालेला आहे कॉमेडीवरती. मलाही खूप छान वाटलं, आणि तुझं खूप कौतुक अनिल. मलाही अनेक महिने तुझ्याबरोबर गप्पा मारायच्या होत्या, पण या पॉडकास्टच्या माध्यमातून ते शक्य झालं. आणि तुझ्या माध्यमातून मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय गुलकंदसाठी. 1 मेला आमचं गुलकंद रिलीज होतोय. नक्की त्याचा आस्वाद घ्या चित्रपटगृहात जाऊन. आणि सरांचा अजून एक शो आहे समय मैफिलीचं माझ्या, त्याला पण जा. तो पण एक वेगळा, तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळेल त्याच्यामध्येच. आणि काय म्हणू आता, तुम्ही सर एक जरा म्हणा ते मध्ये बघून की जरा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, असं काय. प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे, हात जोडून प्रेमाची विनंती आहे. जस्ट नील थिंग्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि सातत्याने बघत राहा जस्ट नील थिंग्स. लव यू नील. थँक्यू सो मच सर. भेटूया. येस.